नमस्कार. मल्टीमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव नॉलेज सिरीज मध्ये मी सुशील श्यामसुंदर नवाल व परितोष सुशील नवाल आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. या कोरोना काळाच्या दरम्यान व नंतर परिणाम, त्यानंतर प्राप्त होणारी संधी या संदर्भात अनुभव संपन्न व यशस्वी मान्यवरांचे इंटरव्ह्यू आयोजित आपण करीत आहोत. आज प्राईड ऑफ जळगाव या ऑनलाईन टॉक शो अंतर्गत दालनगरी जळगावचे नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या दालमिल उद्योग तसेच देशातील सर्व राज्यांमध्ये जळगावचे नाव पोहोचवणारे यशस्वी उद्योजक यांना आपण यामध्ये भेटणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत कोकटा उद्योग समूहाचे प्रमुख श्री प्रेमभाऊ कोकटा, एसके ऑइल इंडस्ट्रीजचे विनोदजी अग्रवाल. ह्या दोघही मान्यवरांकडून आपल्याला व्यवसायातील गुपित समजून घेता येणार आहेत. या गुपितांबरोबर त्यांचा अनुभव माध्यमातून यशस्वीतेची सूत्र ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीपजी तिवारी हे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहेत. ऍडव्हान्टेज जळगाव नॉलेज सिरीजच्या माध्यमातून जळगाव संदर्भातील पोषक व सकारात्मक वातावरण हे जळगाव समोर आणावं, जगासमोर आणावं, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, नवीन उद्योग व रोजगाराच्या संधी तसेच स्टार्टअप प्रोजेक्ट करिता युवा एंटरप्रेनर यांना अनुभवाची शिदोरी प्राप्त व्हावी, हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश. या मागील वेबिनार मध्ये 30,000हून अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. यापुढेही विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण संवाद साधणार आहोत. मल्टीमीडिया फीचर्सची डिजिटल प्लॅटफॉर्म येणाऱ्या भविष्यात वेगवेगळे व्यावसायिक तसेच सामाजिक उपक्रम या सर्वांच्या हिताचे आहेत आणि ते घेऊन येणारच. आणि या सर्वांचा उपयोग आपल्याला होईल याची मला खात्री आहे. आपण सर्वजण ऑनलाईन टॉक शो मध्ये सहभागी झालात, आपले सगळ्यांचे मनापासून मी स्वागत करतो व आभार व्यक्त करतो. या वर्षी मल्टीमीडियाने या काळानंतर एक विशिष्ट संकल्पना मनामध्ये घेतली, जीविका भी बचाएंगे जीवन भी बचाएंगे. व्यवसाय उद्योग टिकला म्हणजे आपण वाचणार, आपण वाचलं म्हणजे जीवनही वाचणार. यासाठी 4 सूत्रांची अवलंबन आपण करत आहोत: साधना, सादगी, प्रसन्नचित आणि आपण सक्रिय राहणार आहोत. मी पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील माझी सूत्र श्री दिलीपजी तिवारी यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. नमस्कार. मल्टीमीडिया फीचर्स तर्फे नॉलेज सिरीज अंतर्गत आयोजित या जळगाव ऍडव्हान्टेज कार्यक्रमामध्ये आज आपण तिसरं पुष्प आपण गुप्त आहोत. जळगावची बलस्थानं संपूर्ण जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून आज आपण दाल उद्योग समूह आणि तेल उद्योग समूह याच्याविषयीची माहिती या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर प्रेम कोकटाजी आणि विनोदजी अग्रवाल यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही नुसती चर्चा नाहीये. या चर्चेतून जळगाव शहराचा, जळगाव जिल्ह्याचा रंजक इतिहासही आपण समोर आणतो आहोत. जळगावचं नाव सुवर्णनगरी झालं, जळगावचं नाव तेल नगरी होतं, जळगाव डाळ नगरी आहे, अजूनही वेगवेगळे चेहरे जळगावचे आहेत. आजच्या या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना एक रंजक माहिती दिली पाहिजे. थोडक्यात जळगाव शहर, जळगाव जिल्हा ही उद्योगनगरी कशी झाली याचा थोडासा इतिहास आपण जर चाळला तर आपल्या असं लक्षात येतं की ब्रिटिशांच्या आधी खानदेशची भूमी ही शेतकऱ्यांची होती आणि हे शेतकरी कापूस, तेलबिया याचं उत्पादन करत होते. मग ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी या भागातली सगळी परिस्थिती बघितली. इथं कापूस आहे, त्याच्यापासून कापड तयार होऊ शकतो. इथे तेलबिया आहे, त्याच्यापासून तेल तयार होऊ शकतं.
हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या भागामध्ये तेल उद्योग, कापड उद्योग सुरू करायचा प्रयत्न केला. जर तुम्ही इतिहासाची पानं चाळली तर तुमचं असं लक्षात येईल की चोपडा, अंमळनेर, पाचोरा, भुसावळ या भागामध्ये त्यावेळेस तेलगिऱ्या उभ्या राहिल्या. अगदी थोडीशी जुनी पानं जर चाळली तर आपल्या असं लक्षात येतं की कापूस होता. त्यामुळे जिनिंग अँड फेडरेशन पण त्या काळात खूप उभं राहिलं. त्याच वेळेस जळगाव सारख्या ठिकाणी डाळ फळ होतं. म्हणजे आलेलं पिकाचं धान्य ते या ठिकाणी भरडून त्याच्यापासून डाळ करायचा उद्योग होता. जळगाव जिल्ह्याची बलस्थानं लक्षात घेऊन ब्रिटिशांनी धरणगाव जवळ त्यांची वखार पण सुरू केली. धरणगावच्या वखारीचं वैशिष्ट्य आहे की त्यांना माहिती होतं की इथून कापूस, डाळ ही आपल्याला दुसरीकडे पाठवते. या शेतकऱ्यांनी, कापूस पिकवणाऱ्या आणि कापूस तेलबिया पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा जर तुम्ही इतिहासाची पानं जर चाळली तर त्याच्यात लक्षात येईल की खानदेशी शेतकऱ्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. खानदेशातल्या कामगारांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केलं. हे दोन्ही सूत्र जर लक्षात घेतले तर आज या स्टुडिओमध्ये आपण चर्चेसाठी बोलवलेले जे मान्यवर आहेत त्यांचा दोघांचाही अतूट संबंध याच्याशी आपल्या लक्षात येतो. जळगावमध्ये डाळ फळ होते आणि डाळ फळांचं रूपांतर नंतर डाळ नगरीत झालं. जळगाव जिल्ह्यामध्ये तेलगिरड्या आहेत, अजूनही आहेत, पण त्याच तेलगिरड्यांचा आधार धरून उभे राहिलेली एसके ऑइल इंडस्ट्री पण आहे. म्हणून ज्या जळगावचं प्रॉडक्ट डाळ परिवारां म्हणून ज्यांनी कानाकोपऱ्यात नेलं, देशात नेलं, त्या डाळ नगरीचे प्रेम पोपटा आणि ज्या ठिकाणी तेल इंडस्ट्री उभी राहिली त्या इंडस्ट्रीतले विनोदजी अग्रवाल यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला अनेक विषयांची माहिती मिळणार आहे. आपण त्या दोघांकडे जाऊया. मी प्रेम कोकटाजींचं स्वागत करतो आणि पहिला प्रश्न त्यांना विचारतो. कोकटाजी, जळगावचा चेहरा सुवर्णनगरी आहे. जळगावला आम्ही डाळ नगरी पण म्हणतो आणि तेल नगरी पण म्हणतो. अजूनही इतर त्याची ओळख आहे. मला असं वाटतं की जळगावचा डाळ फळांपासून तर डाळ नगरी होण्यापर्यंतचा प्रवास कसा झालेला आहे त्याच्याविषयी आपण सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना माहिती द्यावी. नमस्कार. सुशीलजी, दिलीपभाई आणि पारितोष आणि विनोदभाई सगळ्यांचे मनपूर्वक आभार. दिलीप, तुम्ही जो प्रश्न विचारला की जळगाव दाल मिलचा एक थोडक्यात इतिहास सांगायचा, म्हणजे मला असं वाटतं की 1950च्या आसपास जळगावमध्ये दालफळ सुरू झाले आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात असलेली सगळ्यात जुनी दाल मिल शिवाजीनगरमध्येच आमच्या विनोदभाईंची एसके दाल मिल. 1975ला मी व्यवसायामध्ये आलो आणि 1975 ते 85च्या दरम्यान एसके दाल मिलचा खूप माल आम्ही दाणा बाजारामध्ये त्यांच्याकडून घ्यायचो आणि विकायचो. 1971च्या सुमाराला जळगावमध्ये मध्य प्रदेशातून काही डाळ व्यावसायिक जळगावमध्ये आले आणि त्यांनी जळगावमध्ये दाल मिल्स त्यांच्या स्वतःच्या निर्माण केल्या. त्याच्या मागचं कारण असं होतं की मध्य प्रदेशामध्ये पूर्वी डाळींवर सेल्स टॅक्स होता आणि महाराष्ट्रामध्ये सेल्स टॅक्स नव्हता. डाळींवर कुठल्याच प्रकारचा टॅक्स नव्हता आणि म्हणून तो टॅक्स कमी आहे. आपल्या महाराष्ट्रात बिलकुल नाहीये आणि एमपी मध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातीला त्यांचे 3-4 लोक आले. जे सालेच्या ग्रुप होतं, जे होतं, आदर्शवाले होते, विनोद होते. आणि अशा प्रकारे जळगावमध्ये 1971 नंतर दाल मिल मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. या लोकांचं जळगावमध्ये येण्याचं आणखीन एक कारण असं होतं की जळगावमध्ये दाल मिलला लागणारा कच्चा माल हा जळगाव जिल्ह्यात त्यावेळी खूप भरपूर व्हायचा. म्हणजे उडीद भरपूर व्हायचे, मूग भरपूर व्हायचा, तुवर आपल्याकडे बाजूलाच मराठवाड्यामध्ये आहे किंवा इकडे विदर्भामध्ये आहे, भरपूर व्हायची. आणि म्हणून रॉ मटेरियल ज्या ठिकाणी तुमच्या इंडस्ट्रीला मिळतं त्या ठिकाणी इंडस्ट्रीची भरपूर भरभराट होते आणि तेही एक कारण होतं की हे लोक आपल्याकडे आले. आणि मग हळूहळू
सुरुवातीला हे 4-5 जण आले, त्याच्यानंतर आणखीन 10-5 आले. मग आपल्या लोकलचे पण बऱ्याच लोकांनी दाल मिलच्या व्यवसायाची माझ्या ठिकाणी मनोरंजन केली आणि मग जवळ-जवळ एक 75 ते 80 दाल मिल्स 1990च्या सुमाराला जळगावमध्ये झाल्या. हा असा एक इतिहास आहे. याच्यानंतरच्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही जर आणखीन काही प्रश्न त्या बाबतीत विचारले तर मी सांगेल. पण जी सुरुवात दाल मिल व्यवसायाची जळगावात झाली ती अशी झाली. धन्यवाद प्रेम भाऊ. या दोघांच्या संदर्भात एक गोष्ट मी सांगितली पाहिजे की जी श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी महत्वाची आहे, ती ही की प्रेम भाऊ आणि विनोदजी अग्रवाल हे दोघं त्यांच्या व्यवसायात आज नाव कमावून आहेत, स्वतःचा ब्रँड तयार करून आहेत. आमच्या कोमटा इंटरनॅशनलचा दाल परिवार हा ब्रँड आहे आणि विनोद भाई अग्रवाल यांचा सिल्वर ड्रॉप आहे, तिलोनी तेल आहे, मस्तोला आहे याच्यामध्ये, असे वेगवेगळे यांचे ब्रँड आहेत. सांगायचा हेतू याच्या मागचा हा की दोघं आज त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या उद्योगामध्ये अत्यंत उच्च स्थान मिळवत असताना जर आपण बघितलं तर कोकटाजी हे सुद्धा दुसऱ्या कंपनीचं उत्पादन आपल्या इंडस्ट्रीमध्ये पॅकिंग करून देत होते आणि त्याच्यातून समोरच्या व्यक्तीला जो काय फायदा मिळायचा तो मिळायचा. अग्रवालजींचंही तेच होतं. अग्रवालजी आधी तेल व्यवसायात होते, आधी डाळ व्यवसायात होते, त्याच्यानंतर ते तेल व्यवसायात आले. त्यांनी सुद्धा मेरिको सारख्या कंपनीचा ब्रँड आपल्या कारखान्यात पॅकिंग करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा ब्रँड डेव्हलप केला. आता या दोघांचं एक चांगलं सूत्र हे की दोघं आपल्याच इंडस्ट्रीत वाढले, मोठे झाले आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. मी अग्रवालजींना विचारेल, अग्रवाल जी, जलगांव जिले में इसके पहले बहुत सारे ऑयल मिल्स थे, उसका ब्रांड जलगांव ब्रांड बोल के फेमस भी था, लेकिन आज अगर हम देखें तो बहुत ऑयल मिल रह गई है, जबकि तेल बिया बनाने वाला महाफेड वो भी हमारे जलगांव में था, उसका हेडक्वार्टर हमारे जलगांव में था। तो तेल उद्योग के सामने ऐसे क्या निर्माण हो गया कि जिसकी वजह से ऑयल इंडस्ट्री, जो जलगांव का चेहरा था, तेल इंडस्ट्री का जलगांव का चेहरा था, वो क्यों बदल गया? इसके बारे में आप बताइए। देखिए, मैं नवाजी साहब और दिलीप साहब, परितोष साहब, रत्नेश कुमार जी का मैं आभार मानता हूं कि उन्होंने मुझे मौका दिया आज इस समय आपसे मिलने का। डियर फ्रेंड्स, ऑयल इंडस्ट्री एक ऐसी चीज है कि जो हर कंट्री में, हर सिटी में, हर गांव में मिलती है। उसका कारण है कि सुबह उठते से ही तेल खाने को लगता है। आप नाश्ता बनाओ, खाना बनाओ, कुछ भी करो, तेल अत्यावश्यक इंपॉर्टेंट चीज है जो खाने के चीज है। अब मैं बताता हूं कि ऑयल इंडस्ट्री इंडिया में जो था, पहले 33 करोड़ जनता थी, आज 133 करोड़ जनता है। कंजम्पशन 4 नहीं 6 गुना बढ़ा है। पर कैपिटा इनकम लोगों की बढ़ी है तो कंजम्पशन भी बढ़ा है। पहले आदमी कम तेल खाता था क्योंकि पैसे ही नहीं थे उसके पास। आज एक हर एक आदमी पैसे है उसके पास तो तेल अच्छे से खरीद सकता है। पर दुर्भाग्यवश भारतवर्ष एक कृषि प्रधान देश होके भी आपको मुझे बताते दुख होता है कि इंडिया में 3,20,000 टन तेल की कंजम्पशन है, जिसमें से 1,60,000 टन इंपोर्ट होता है। माने 50% ऑफ द ऑयल दैट वी कंज्यूम इज इंपोर्टेड या उससे भी ज्यादा। उसका मुख्य कारण है कि एक तो इंडिया में जो फार्मिंग मेथड्स है वो इतने खराब है, क्योंकि वर्ल्ड में जो फार्मिंग मेथड्स है, मैं मलेशिया गया, इंडोनेशिया गया, तो वहां हजार एकड़ की जमीन थी जहां पाम उग रहा था। सैकड़ों एकड़ की जमीन में वो लोग हेलीकॉप्टर से पाम देखने जाते हैं और उसकी मैकेनाइज्ड फार्मिंग होती है। वहां की गवर्नमेंट उसको सपोर्ट करती है, वहां प्रोसेस होता है। इंडिया में सबसे बड़ा प्रॉब्लम यह है कि एक शेतकरी के पास 10 एकड़ जमीन रहती है, उसके 3 लड़के रहते हैं तो 3-3 एकड़ बांट लेते हैं।
तीनों नौकरी पे चले जाते हैं और खेती वैसी ही पड़े रहती, प्रोडक्शन कुछ होता नहीं। ये पहला प्रॉब्लम। सेकंड, टेक्नोलॉजी। टेक्नोलॉजी जब भी आएंगी कि आपको कुछ सस्ते दामों में पैसा मिलेगा। शेतकरी को भी पैसा मिलता है पर उनको टेक्नोलॉजी नहीं मिलती। प्रोसेसिंग इंडस्ट्रीज है, हम ऑयल इंडस्ट्री में है, एग्रीकल्चर प्रोड्यूस पैसा प्रोसेस करते हैं, हमें 9% का ब्याज लगता है। इंटरनेशनल मार्केट के लोग जो प्रोसेसर्स है उनको 4% का ब्याज लगता है। बड़ी बड़ी कंपनी अदानी विल्मर है, कारगिल है, इनके बड़े बड़े प्लांट्स है फॉरेन में, इंडिया में उनका फंड फॉरेन से है। इंडियन इंडस्ट्री को भी बोलो या शेतकरी को भी बोलो, उनके इंडस्ट्री को, उनके फार्मर्स को 3% में पैसा मिलता है, टेक्नोलॉजी मिलती है, गाइडेंस मिलता है, सपोर्ट मिलता है और नो करप्शन। इंडिया में आप जानते हो, मैं उसके बारे में ज्यादा नहीं बोलना चाहता, पर ये वास्तुस्थिति है। इसी कारण इंडिया में जो प्रोडक्शन है, ऑयल मिलिंग जो है वो बढ़ नहीं सकी क्योंकि प्रोडक्शन ही खलास होते गया, तेल बिया का प्रोडक्शन कम होते गया और ज्यादा से जो कॉटन सीड होती है वही होती है। कोई जमाने में अपने जलगांव में सैकड़ों गाड़ियां शेंगा की आती थी, तिल्ली की आती थी, सब आती थी। आज आपको है ना शेंगा की अपने मूंगफली के दाने खरीदने के लिए गुजरात जाना पड़ता है, कर्नाटका जाना पड़ता है। ये परिस्थिति है साहब। ऑयल इंडस्ट्री की पूरी इंडस्ट्री खलास हो गई जलगांव की, या अपने महाराष्ट्र की बोलेंगे, सिर्फ थोड़ा बहुत कॉटन सीड लोग पीलते हैं और वो चलाते हैं। यहाँ तक मैं इंडस्ट्री की बात कर रहा हूँ। पहले बता दूं कि ऑयल मिल और रिफाइनरी दो अलग चीज है और उसके वर्किंग्स भी अलग है। मैं आगे उसके बारे में आपसे चर्चा करूँ। महाफेड यहाँ से क्यों गया, इसके बारे में बहुत अच्छा आपने विश्लेषण किया है। आपने जो बातें बताई वो हमारे फार्मर्स की, हमारे शेतकरी की आंखें खोलने वाली बात है। जमीन थोड़ी सी थी, उसका बंटवारा होते गया और हमारे पीक पैटर्न भी बदलते गए। बहुत अच्छी बात, आपसे आगे और बातें करते वक्त और भी जानकारी हमें मिलती रहेगी। मी प्रेम भाऊ कोकटांना विचारणार आहे की जसं अग्रवाल साहेब म्हणाले की शेतीचा पॅटर्न बदलला आणि एक वेगळा उद्योग हा आपल्याकडून दुसरीकडे स्थलांतरित झाला। प्रेम भाऊ, मला तुम्ही हे सांगा की जसं डाळफळ जळगावमध्ये होती, हे तुम्ही म्हणालात की डाळ इंडस्ट्री आली, जळगावच्या डाळीची अशी काय वैशिष्ट्य राहिली, जसं की तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, इतरही डाळी आहेत, तर त्यावेळेस त्या काळामध्ये जळगाव डाळ म्हणून अशा कोणत्या गोष्टी इतरांसाठी महत्वाच्या ठरल्या की डाळ इंडस्ट्री, तुम्ही मगाशी उल्लेख केला की इंदोरचे उद्योजक जळगावमध्ये आले आणि त्यांनी या ठिकाणी डाळ इंडस्ट्री उभी केली, अशी कुठली वैशिष्ट्य होती, असं कुठलं वातावरण होतं, जळगावची काय त्याच्यामध्ये खासियत होती, इथे येऊन डाळ इंडस्ट्री उभी राहू शकली? मी जसं म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की जळगावमध्ये दाल मिलला लागणारा कच्चा माल म्हणजे उडीद, मूग, तूर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्यावेळी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होत्या. त्याच्याच बरोबर जळगावचं जे टेम्परेचर आहे, जळगावचं जे ते टेम्परेचर दालमिल इंडस्ट्रीच्या प्रोसेसिंगसाठी खूप पोषक आहे. जे आपल्याकडे आर्द्रता कमी असते, आपल्याकडे ऊन चांगलं असतं आणि म्हणून दालमिल मध्ये प्रोसेसिंग चांगल्या प्रकारे मालाचं आम्ही करू शकतो. तो एक आपला सगळ्यात प्लस पॉईंट. जळगावचा आणखीन एक मोठा प्लस पॉईंट असा आहे की जळगावमध्ये इतक्या दाल मिल्स आहेत आणि जळगावमध्ये सगळ्या प्रकारच्या डाळ बनतात. जळगावमध्ये तूर डाळ पण होते, मुगाची पण होते, उडदाची पण होते, हरभऱ्याची पण होते आणि आता या दिवसामध्ये तर मसूरची डाळ पण जळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. म्हणून कुठल्याही ग्राहकाला जर सगळ्या प्रकारच्या डाळी पाहिजे असतील तर जळगाव एक असं सेंटर त्यावेळी होतं की सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही जळगावला गेला म्हणजे तुमचा डाळ खरेदीचा सगळा विषय इथे पूर्ण होऊ शकतो. तसं दुसरीकडे कुठेच नव्हतं. म्हणजे तसं लातूर आता या दिवसांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, पण आजही लातूरला फक्त तुवर जास्त येते, थोडासा उडीद आता या दिवसामध्ये येतोय, हरभरा येतो. पण अकोला आहे किंवा मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशामध्ये जास्त मसूर त्यावेळी जास्त व्हायचा.
म्हणजे मसूर डाळ तुम्ही इंदोरहून आणा, तुम्हाला तूर डाळ पाहिजे तर तुम्ही लातूरहून आणा, आणखीन दुसरी कुठली डाळ पाहिजे तर वेगळ्या ठिकाणून आणा. पण जळगावात असं सेक्टर होतं की सगळ्या प्रकारच्या डाळी जळगावमध्ये अवेलेबल होत्या आणि जळगावच्या वातावरणामुळे जळगावमध्ये प्रोसेस झालेल्या डाळी या जगभर म्हणजे फक्त भारतात नाही, पण आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारच्या डाळी आपले सगळे धार्मिक उद्योगवाले बनवायचे. आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे, की जळगावच्या दाल उद्योगाने प्रत्येक वेळी नवीन-नवीन गोष्टी म्हणजे जो एक पूर्वीची एक ट्रॅडिशनल पद्धत होती डाळी बनवायची, जसं तुम्ही फळचा उल्लेख केला. डाळ फळांमध्ये जी त्यांनी मठाची किंवा चवळीची डाळ करून बनवतात, ती जी पद्धत होती. त्याच्यानंतर या दाल झाल्या, आपण ज्या वेगवेगळ्या डाळी बनवू लागलो. पण त्या सगळ्या ट्रॅडिशनल पद्धतीचा स्वीकार करत त्याच्यानंतर जळगावच्या दाल उद्योगाने नवीन-नवीन मशीन्स आणल्या, नवीन-नवीन प्रकारे आपण जास्तीत जास्त चांगला माल कसा निर्माण करू शकू, याच्याबद्दल जळगाव आघाडीवर होतं देशामध्ये. आणि ते एक कारण होतं, की जळगावच्या डाळी या सगळीकडे पसंत केल्या जातात, केल्या गेल्या त्यावेळी आणि आजही जळगावची डाळ म्हटली, की त्याला खूप चांगला प्रीमियम आहे आणि लोकांमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. धन्यवाद कोपटाजी, फार छान माहिती दिली तुम्ही. खरं म्हणजे जळगावच्या टेम्परेचर विषयी आपण बऱ्याच वेळा त्रागा करून घेतो, पण जळगावच्या टेम्परेचरमुळे एखादा उद्योग समूह हा उभा राहतो आणि तो मोठा होतो. या ठिकाणी एक गंमत सांगणार आहे सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना. मागच्या सेमिनारमध्ये आपण सुवर्ण नगरीच्या संदर्भात जळगाव विषयी चर्चा केली होती आणि सुवर्ण नगरीची उलाढाल किती असेल याचा प्रश्न जेव्हा मी अजय भाई ललवाणींना केला त्यावेळेस ते म्हणाले की 1000 कोटीची उलाढाल आमच्या सुवर्ण नगरीची होते. अर्थात हे एक इम्प्रेशन डोक्यात होतं आणि मी जेव्हा चर्चा करायला आम्ही प्रेम कोकटाजींकडे गेलो, त्यांना सहज विचारलं की कोकटाजी, जळगावच्या डाळ इंडस्ट्रीची उलाढाल किती असेल? कोकटाजींचा स्वभाव फार छान आहे, मस्त आहे. ते समोरच्याला त्याच्या जनरल नॉलेजला चालना देऊन ते माहिती देत असतात. ते कधीही कुठली अशी संख्या स्वतः सांगत नाही. त्यांनी मस्त हात ते मागे सरकले त्यांच्या खुर्चीवर आणि त्यांनी सांगितलं की जळगावमध्ये 65 दाल मिल आहे. आता आम्ही म्हटलं की बाब आपल्याला उद्योगाची उलाढाल विचारायची आणि प्रेम भाऊ सांगतात 65 इंडस्ट्री आहे. तर त्यांनी सांगितलं 20 टन एका इंडस्ट्रीचं उत्पादन. आता याचा आकार कर आणि मग त्याला पुन्हा डाळीच्या किमतीने गुणून टाक. अर्थात हा माझा काही विषय नव्हता, कारण अशा एवढ्या मोठ्या आकडेवारीत मी कधी जाऊ शकत नाही. सुदैवानं आमचे सुशील भाऊ सोबत होते, त्यांनी ते कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांनी सांगितलं की 2700 कोटीच्या या उद्योगाची उलाढाल वर्षभरामध्ये होत असावी. त्यामुळे भाऊ जे म्हणतायत की इथलं टेम्परेचर जळगावच्या डाळीसाठी खूप चांगलं आहे, निश्चितच चांगलं आहे. आपण पुढचा प्रश्न विनोदजींना विचारूया. विनोद जी, आपका प्रारंभ जो हुआ वो दाल इंडस्ट्री से हुआ और बाद में आप ऑयल इंडस्ट्री में गए. आप ऑयल इंडस्ट्री में हो और आपने बताया आप रिफाइनरी में भी हो. आपने मेरिको प्रोडक्ट को अपने तरफ रिफाइन किया, पैकिंग किया, उसके बाद आप अपने खुद के ब्रांड लेकर आए. जो हमारे श्रोता है, प्रेक्षक है, वो ये जानना चाहेंगे कि आपका यह सफर कैसा रहा, आपको यह प्रेरणा कैसे मिली कि मैं पैकिंग करता हूं, अब इसके साथ मैं अपना खुद का भी ब्रांड मार्केट में लाता हूं. जरा इसके बारे में आप बताइए. 1978 में मैं जलगांव में आया और हमने ऑयल मिल डाली. पिताजी पहले 1968 में आ गए थे, उन्होंने दाल मिल डाली. पर दाल मिल में धीरे धीरे हमने देखा कि इसमें सट्टाबाजी बहुत होने लग गई थी. जब ये एनसीडीएक्स आया तो हमारी पड़तल ही नहीं बैठती थी दाल में. हम लेते थे कि भाई 500 रुपए का उड़द लिया तो 550 में दाल बेचे तो लोग 550 में दाल बेच देते थे. तो हमने सोचा ये धंधा मेरे लायक नहीं, क्योंकि एनसीडीएक्स का मेरे यहाँ पोर्टल ही नहीं खोला आज तक मैंने. इतने साल हो गए तेल का धंधा करते हुए, एनसीडीएक्स क्या होता मुझे पता नहीं. पहली बात, हमारी फैमिली का एक चीज क्लियर है
कि हम लोग सट्टा नहीं करते। ये हमारा मुख्य कारण है हम जगने का। पहली बात तो मैं बता दूं आपको कि ये बहुत इंपॉर्टेंट चीज है कि हम लोग कभी कोई बिजनेस में सट्टा नहीं करते। अपने जेब में जितने पैसे उतने का ही धंधा करते हैं, बैंक ने दिया उससे लेके वो जितना होता है उतना करते, बाकी सट्टा नहीं करते। तो ये बिजनेस का पहला सफर में ये शुरुआत है हमारी कि हम सट्टा नहीं करते। दाल में जब हमने देखा कि हम इसमें इतनी अच्छी कमाई नहीं कर सकते, शायद हम कहीं गलत थे, गुप्ता जी ने काफी अच्छा किया हुआ है, तो ये बात हो गई कि हम लोग ऑयल इंडस्ट्री में से पहले से थे। हम भुसौल से आए हुए, वहां हमारी दाल मिल ऑयल मिल थी, और ऑयल मिल चलाते चलाते हम जलगांव में आए, दाल मिल डाली पिताजी ने। उसके बाद मैं तो वापस ऑयल में चले गया। ऑयल मिल में क्या हम लोगों ने 1978 में ऑयल मिल डाली। ऑयल मिल में भी धीरे धीरे जब क्रॉप कम होते गए, जैसा मैंने आपको बताया कि यहाँ की ऑयल मिलें कम होती गई और कमाई कम होती गई, तो सिर्फ कॉटन सीड ही रह गया था जिसको हम चला सकते थे, जो कि नॉन एडिबल है, उसको रिफाइन करके ही वापरा जाता है, डायरेक्ट खाया नहीं जाता है। तो यहाँ रिफाइनरी की बहुत कमतरता थी। हम लोग ऑयल यहाँ से बॉम्बे भेजते थे रिफाइनिंग के लिए, कॉटन सीड या धुलिया भेजते थे। तो वो खर्चा देखते हुए हम सोचे क्यों ना हम जलगांव में एक रिफाइनरी डालते। मैरिको इंडस्ट्री ने एक दिन ऐसा हुआ कि जलगांव में दुर्दैव है बोलो या सुदैव से बोलो, मैरिको इंडस्ट्री आ गई, और मैरिको इंडस्ट्री ने कुसुम इंडस्ट्रीज करके एक कंपनी थी, उनका वो टेक ओवर करके उन्होंने रिफाइनरी डाली। उन्होंने सफोला और स्वीकार ब्रांड इधर लॉन्च किया, और उनका मार्केट इतना बड़ा, जोर से बढ़ा, कि उनको कोई तो भी मैन्युफैक्चरिंग यूनिट की अत्यंत जरूरत पड़ गई। उन्होंने हमारे पास आए, बोले आपकी रिफाइनरी में हमको पैक करके दो। हमने रिफाइनरी में हमने बोला बना के भी देंगे, पैक भी देंगे। उनको बहुत गरज थी, हमको भी बहुत गरज थी, और दोनों का विन विन सिचुएशन के कारण वो काम शुरू हुआ। 10 साल तक हमने उनका स्वीकार और सफोला अपनी कंपनी में रिफाइनिंग और पैकिंग करा हमने। अचानक आपको बताता हूँ, बड़ी गम्मत की बात है कि एक दिन वहां से फोन आया, हमको बुलाया गया कि पंचू साहब ने आपको याद किया है। हम दोनों बोले भाई पंचू साहब कभी हमको बुलाते नहीं, अचानक दोनों भाई लोगों को क्यों बुलाए। मैं और अनिल हम दोनों वहां गए, उनसे पूछा साहब क्या बात है, आपने आज हमें बुला लिया। बोला ऐसे फोन पे बोल देते कोई काम होता तो आदर्श। नहीं बोले ऐसा नहीं है, बोले चाय पीने बुलाया बोले मैंने, पर मैं एक बात बताना चाहता हूँ कि अगले साल आपका हम काम बंद कर देना चाहते। हम पूरा उनके भरोसे थे, रिफाइनिंग उनके थ्रू करते थे, उसमें जो कमाई होती थी संतुष्ट थे। अचानक एक ऐसा प्रॉब्लम आया कि हम तेल बनाएंगे तो बेचेंगे कहाँ। तो उन्होंने सूत्र दिया, विनोद बोले 2 साल नहीं साल भर तू धीरे धीरे ब्रांड बना बोले, एंड यू विल सेल इट बोले। कारण ये था कि पैकिंग हमने मैरिको से सीखी, रिफाइनिंग हमने भी मैरिको से सीखी, मेहनत हमने उनके साथ करी, डिजाइनिंग की, उनके बड़े बड़े ऑफिसर्स आते थे, टेक्नीशियंस आते थे, और ब्यूरोक्रेट्स आते थे, उनके साथ इंटरेक्शन होता था। तो बहुत कुछ सीखने की जो चीजें थी, जो अपन मारवाड़ी ढंग से नहीं सीख सकते, जो अपन मारवाड़ी ढल्ले से नहीं सीख सकते, वो हमने सीखा। दूसरी बात, भगवान की दया से हम लोग जितने भी पार्टनर्स है आज एसके ऑयल इंडस्ट्रीज में, वो सब ग्रेजुएट एमबीए मार्केटिंग में किए हुए। तो मार्केटिंग ये क्या शब्द है ये हमको समझता था, उसका इंपॉर्टेंस समझता था। और मार्केटिंग के लिए एक चीज जो हमने समझी, तो जो हमको बताया गई, पंचू साहब बोले विनोद कैडबरीज चॉकलेट कितनी बिकती है इंडिया में। बोला साहब 100 टन बिकती होगी रोज की। ठीक है बोले, कोई छोटे से चॉकलेट बनाने वाला वो कितना बनाता होगा। मतलब 20-30 किलो बनाता है वहां दुकान के लिए। बोले जो चॉकलेट 400 रुपए किलो है वो 100 टन बिकती है, और 100 रुपए किलो वाली चॉकलेट सिर्फ 20 किलो बिकती है। बोले ये क्यों? एक कंपनी 20 किलो बेचती है और एक कंपनी बोले 100 टन तेल अपने चॉकलेट बेचती है। वो ब्रांड बेचता है, बोले वो क्वालिटी बेचती है, वो मार्केटिंग बेचती है। तो अब इसी सूत्र को लेके हम लोग आगे बढ़े। भगवान की दया से हमने सनफ्लावर ब्रांड निकाला, सनफ्लावर का सिल्वर ड्रॉप, ग्राउंडनट का पोस्ट लाइन, फिल्टर्ड, रिफाइंड, मस्तोला, तिलोनी, तिल ऑयल, मस्टर्ड ऑयल, मस्तोला, इसको बड़े ब्रांड, इतने सारे ब्रांड निकाल दिए जो एक दूसरे का खर्चा संभालता है। एक ब्रांड निकाल के कोई मार्केटिंग करने जाएंगे तो खर्चा नहीं सहन करेगा इतने सारे ऑयल से। तो जैसा गुप्ता जी ने बोला कि 5 टाइप की दाल खरीदना है किसी को तो जलगांव आता है, वैसे एसके में आने के लिए उनको सब तेल मिल जाते हैं, सभी पैकिंग में मिल जाते हैं, 15 लीटर से लेके 5 लीटर से लेके 1 लीटर से लेके 100 ग्राम, 200 ग्राम, 500 ग्राम। तो ये हमारी एक
खासियत है कि हम क्वालिटी देते हैं। तो और सबसे बड़ी बात, ऑल बिजनेस इज डन इन व्हाइट। बैंक हमें जब भी पैसा देगी जब हमारा टर्नओवर दिखेगा, और टर्नओवर के साथ ही पैसा मिलेगा तो बिजनेस बढ़ेगा। ये बता। आज हमारे साथ जो प्रेक्षक है, श्रोता है, उनके लिए एक बात अच्छी है कि आज की जो चर्चा है ना, वो जलगांव के बारे में तो बता रही है, उद्योग के बारे में, लेकिन जलगांव के उद्योग के कुछ एथिक्स के बारे में भी हम लोग बात कर रहे हैं। अग्रवाल जी ने जब अपनी बात को प्रारंभ किया तो उन्होंने बताया कि इस दाल इंडस्ट्री में हमारे लिए करने जैसा कुछ नहीं, इसलिए हमने इस उद्योग को बाजू कर दिया। दूसरी ओर इस उद्योग को जिन्होंने दाल परिवार नाम से, कोकटा इंटरनेशनल नाम से पूरे जग भर में सामने लाया, कोकटा जी का अनुभव उससे थोड़ा अलग है। मैं कोकटा जी को पूछूंगा कि गोपाल दाल मिल से कोकटा इंटरनेशनल का प्रवास हमारा कैसा रहा, इसमें कौन से चढ़ उतार हमने देखे, अनुभव बताइए कोकटा जी। दिलीप, आमच्या जर्नीबद्दल सांगण्याच्या अगोदर एका गोष्टीचा खुलासा मला वाटतं करणं गरजेचं आहे. विनोद शेठचा कुठेतरी थोडासा टायमिंगचा मला वाटतं फरक आहे. 1978 मध्ये ते म्हणतात की ते आले आणि त्यावेळी एनसीडीएक्स वगैरे सुरू होतं, म्हणून त्यांनी ऑइल मिलचा व्यवसायामध्ये जास्त लक्ष दिलं. एनसीडीएक्स हा प्रकार जो काही जळगावमध्ये किंवा भारतामध्ये आला ना, डाळींच्या बाबतीत पर्टिक्युलरली तो 2000 सालाच्या पुढे आला. त्याच्यामुळे तो काही विषय मला वाटतं ते कारण नव्हतं. फक्त काय एसके दाल वाल्यांना खूप चांगलं त्यावेळी मार्जिन होतं दाल मिल मध्ये, आणि नंतर जशी जशी कॉम्पिटिशन वाढत गेलं, कदाचित मार्जिन कमी असेल तर भाई चलो अपने को ये धंधा अपने काम का नहीं, अपन ऑइल का करेंगे, इसमें ज्यादा पैसा मिळता है. हा गमतीचा भाग सोडा, पण मला वाटतं काही जी काही कारणं असतील, आज मला आनंद आहे की आज ऑइल मध्ये त्यांचं नाव इतकं मोठं नाव आहे आणि खूप चांगला व्यवसाय ते सगळे करतात. आता आमच्या उद्योगाबद्दल म्हणायचं म्हटलं तर आम्ही, जसं मी 1975 मध्ये माझं एज्युकेशन संपवून जळगावला आलो, 75 ते 85 ते 10 वर्ष मी, म्हणजे 75 मध्ये आल्यानंतर एक बेसनचं युनिट आम्ही जळगावमध्ये टाकलं. आम्ही 3 भाऊ, जॉईंट फॅमिली आमची आहे. आमचे वडील पण याच व्यवसायामध्ये होते, म्हणजे ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये होते. आणि नंतर माझा छोटा भाऊ प्रमोद, याने त्याच्या मनात खूप होतं की जळगावला इतके इंदोरचे लोक येत आहेत, दालमिल टाकतायत, हे करतायत, आणि आपणही एखादी दालमिल का नाही टाकत. म्हणून 1986 मध्ये आमची गोपाल दालमिल ही पहिली इंडस्ट्री आम्ही उभी केली. त्याच्यानंतर 1988 मध्ये झाली, मग 92 मध्ये झाली, मग 98 मध्ये झाली, मग 2005 मध्ये झाली. अशा प्रकारे फॉर्च्युनेटली आम्ही हे सगळं वाढवत गेलो. आणि 1990च्या सुमाराला एक सुपारीवाला एक्सपोर्ट्स म्हणून मुंबईची एक चांगली मोठी कंपनी आहे, खूप चांगले लोक आहे, आजही त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यावेळी त्या डाळीमध्ये एक्सपोर्ट करायचे ते लोक, आणि त्यांनी आमच्या मार्फत, म्हणजे आम्हाला ते कच्चा माल पाठवायचे, आम्ही त्यांना प्रोसेसिंग करून द्यायचो, आणि त्या डाळी सगळ्या आम्ही एक्सपोर्ट करायचो इथून त्यांच्यासाठी म्हणून. काही कारणांनी 1-2-3 वर्षानंतर त्यांनी हा डाळीचा एक्सपोर्ट बंद केला, आणि आम्हाला असं सांगितलं की भाई अभी हम लोग ये करने वाले नहीं है, इफ यू पीपल आर इंटरेस्टेड आप लोग करो, विल जस्ट प्रमोट युअर नेम टू ऑल अवर कस्टमर्स. असं म्हणून त्यांनी सगळे जे काही कस्टमर्स त्यांचे होते त्यांना सांगितलं की नाही बुवा, हे चांगले लोक आहेत, यांच्या अशा अशा दालमिल जळगावला आहेत, आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारच्या डाळी पुरवू शकतात. आणि म्हणून त्याच्यानंतर आम्ही आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. एक्सपोर्ट मध्ये खूप चांगलं, म्हणजे जवळजवळ एक काळ असा होता की जवळजवळ 40-45 देशांना आम्ही एक्सपोर्ट करायचो. त्यावेळी म्हणजे 1995 ते 2002-3च्या सुमारापर्यंत 50 ते 60 कोटी रुपयांचा एक्सपोर्ट आमचा त्यावेळी होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपल्या महाराष्ट्र सरकारचे सुद्धा अनेक पुरस्कार एक्सपोर्ट्सचे आम्हाला मिळाले, आणि खूप चांगलं एक्सपोर्टचं काम आम्ही त्यावेळी करायचो. दुर्दैवाने 2000 मला वाटतं 2007 साली गव्हर्नमेंटने एक्सपोर्टचा बॅन आणला. म्हणजे इमिजिएटली, म्हणजे वन फाईन मॉर्निंग दे जस्ट अनाउन्स की फ्रॉम टुडे ऑल एक्सपोर्ट ऑफ पल्सेस इज बॅन.
आणि आम्ही त्यावेळी खूप आमचं एक्सपान्शन केलं होतं, एक मोठं युनिट टाकलं होतं. एक्सपोर्टच्या दृष्टीने सगळी तयारी आम्ही केली होती. पण प्रत्येक वेळी गव्हर्नमेंट सुरुवातीला 6 महिने त्यांनी तो बॅन ठेवला. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायचं की ठीक आहे 6 महिन्यानंतर परत हे सुरू होईल. दुर्दैवाने हे 6 महिने करत 6.5 वर्ष एक्सपोर्ट गव्हर्नमेंटने बंद केला होता. आता मध्यंतरी म्हणजे जवळ-जवळ मला वाटतं एक 2.5-3 वर्ष झाली की आता एक्सपोर्ट परत थोडासा रेग्युलरली सुरू झालाय. सुदैवाने आपल्या देशामध्ये आपण आज खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या डाळींचं उत्पादन करतो आहोत. आपण खूप प्लसमध्ये आहोत डाळीच्या बाबतीत. इम्पोर्टची गरज नाहीये आणि आज खूप चांगल्या प्रकारचा एक्सपोर्ट आपण सगळे करू शकतोय. सुदैवाने आम्ही खूप चांगला एक्सपोर्ट आज करतोय. म्हणजे अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, युरोपियन कंट्रीज असतील, या सगळ्या ठिकाणी आज चांगल्या प्रकारच्या डाळी आम्ही पाठवू शकतो आहोत. प्रेम भाऊ, मी तुम्हाला एक छोटीशी माहिती विचारणार आहे. तुम्ही दाल इंडस्ट्रीचा तुमचा प्रवास सांगितला, पण मगाशी चर्चा करताना एक उल्लेख तुम्ही सहज केला, त्याच्याविषयी जाणून घ्यायची इच्छा होते. तुम्ही दाणा बाजारमध्ये पण शॉपवर बसत होतात आणि डाळी विकत होता. थोडस याच प्रश्नाला जोडून तो प्रवास कसा होता हे जरा थोडं सांगाल? नाही, मी जसं म्हटलं की माझं एज्युकेशन झाल्यानंतर पुण्याहून मी जेव्हा आलो 1975 मध्ये आम्ही पहिली बेसनची इंडस्ट्री सुरू केली. त्याच्या अगोदर आमची किराणाची 2 छोटी दुकानं होती. नंतर दाणा बाजारमध्ये एक दुकान आम्ही घेतलं आणि दाणा बाजारमध्ये डाळींचं ट्रेडिंग आम्ही सुरू केलं. जवळजवळ 11-12 वर्ष मी दाणा बाजारमध्ये होतो. 1975 पासून 1987 पर्यंत. दालमिल आम्ही जेव्हा सुरू केली, मग त्याच्यानंतर माझ्या दोन्ही भावांच्या बरोबर मी सुद्धा दालमिलच्या याच्यामध्ये MIDC मध्ये आलो. पण सुदैवाने या 10-12 वर्षांचा जो अनुभव होता डाळींमधला, डाळींच्या ट्रेडिंग मधला, ग्रेन्सच्या ट्रेडिंग मधला, त्याचा निश्चितच फायदा पुढे आम्हाला झाला. आणि फक्त मी नाही, म्हणजे माझ्याहून जास्त खरं म्हणजे या व्यवसायामध्ये माझा छोटा भाऊ प्रमोद आहे, की त्याने म्हणजे मी तर पुण्याला एज्युकेशन घेत असताना त्याने ऑलरेडी या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा 2 वर्ष अगोदर सुरू केल्या होत्या. आणि हे सगळं म्हणजे आमचं सगळं एक्सपान्शन करणं, आमच्या सगळ्या प्रोडक्शनच्या लाईन बघणं, हा सगळा जो एक्सपान्शनचा प्रकार आमच्याकडे आहे. आणि आमच्या इंडस्ट्रीला 1च्या 2च्या 3च्या 4च्या 5 दालमिल 6 दालमिल्स करणं, त्यात खूप मोठा वाटा त्याचा आहे. आणि जसं एक्सपोर्टचं मी तुम्हाला म्हटलं, एक्सपोर्टमध्ये सगळ्यात मोठा आमचा सगळ्यात छोटा भाऊ जो गोपाल आहे, तो सगळं आमचं चांगल्या प्रकारे गेल्या 15-20 वर्षापासून एक्सपोर्टचं 100% काम गोपाल चांगलं बघतो. बाकी सगळ्या पूरक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्यांना बरोबर सपोर्ट करतो आणि अशा प्रकारे सगळे मिळून हा व्यवसाय आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतोय. आपल्या सोबत जे श्रोते आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांसाठी एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे खूप, की कोकटाजी त्यांच्या प्रवासाविषयी सांगत असताना सरकारच्या धोरणांचा फटका त्यांना कसा बसला आणि अत्यंत महत्वाकांक्षेतून सुरू केलेला एक प्रकल्प त्यांना काही काळासाठी गुंडाळून ठेवावा लागला, याच्याविषयी त्यांनी खूप प्रामाणिकपणे सांगितलं की काय अडचणी होत्या. लेकिन इसके साथ में हमारे जो दूसरे मान्यवर है अग्रवाल जी, इनके उद्योग में 48 साल का प्रवास रहा है. एसके ऑयल इंडस्ट्री का अगर हम आलेख देखें तो एसके ऑयल इंडस्ट्री को किसी भी परेशानी से, किसी भी प्रकार की अस्थिरता से सामना नहीं करना पड़ा. हम अग्रवाल जी से जानना चाहेंगे कि आपका ये जो चार्ट है, यह हमेशा प्रगति का चार्ट जो हमेशा ऊपर ऊपर चढ़ता रहा, इसके कारण क्या है, इसके पीछे की आपकी तपस्या क्या है? पहली बात तो ये है कि मैं एक बिजनेस फैमिली से आया हूँ. तो पहली बात, हमारे घर में जो भी कुछ एक बिजनेस फैमिली होने के कारण बिजनेस खून में रहता है. सभी को इच्छा रहती है, अनुभव रहते हैं, बचपन से सीखते हैं, ऑफिस जाते हैं, फैक्ट्री देखते हैं, तो वो खून में आता है. नए आदमी के लिए ये करना बहुत मुश्किल हो जाता है. आप देखेंगे
कि मैंने ये देखा है कि शुरुआत से जो चीज बारीकी से किसी ने सीखी है, तो आज देखता हूं मैं कि कई बार मैं एक छोटा सा एग्जांपल देना चाहता हूँ। एक कपड़े की दुकान रहती है, एक कोई सिंधी आदमी रहता है, और उनकी एक इतना अच्छा कल्चर है। आज देखेंगे आपकी सबसे बड़ा कपड़े का मार्केट आज उन लोगों ने, आज सिंधी कम्युनिटी ने बढ़ा के रखा है और चला रहे हैं। बच्चा कभी 10 साल का हुआ, स्कूल से आया तो उसको स्कूल पे बिठा देते हैं दुकान पे, जा रे चेक लेके आ, या गाड़ी भरा दे, वो कपड़ा मोड़ दे, वो गाड़ी ठीक कर दे, वो आदमी क्यों नहीं आया, ये बातें करते हैं। वो लड़का सीखता है, दिस इज हिज स्कूल। ये छोटी छोटी बातें जो है वो बिजनेस की है। पिताजी कैसा कपड़ा फाड़ते हैं, पैसे कैसे वसूले जाते हैं, चेक कैसे लाया जाता है, कपड़ा कैसे जमाया जाता है, उस बिजनेस की नींव है वो। उसी तरह हर बिजनेस के अंदर छोटी छोटी बातें रहती है जो सीखना पड़ता है। हम तेल के धंधे में थे, हम दाल के धंधे में थे, बचपन से तेल में खेले हुए, दाल में खेले हुए हैं। इसके लिए इसका बहुत बड़ा जैसा नींव बनी हुई थी हमारी, हमारा बेस था। सेकंड, हमें मिला एजुकेशन। मैं एमबीए करा, मेरा भाई भी एमबीए करा, लड़का एमबीए करा, सबने एमबीए करे। तो एमबीए करने से कुछ लेवल तक अंडरस्टैंडिंग बिजनेस की भी बढ़ती है। मैं ये नहीं बोलता कि एमबीए करने से बहुत अच्छा बिजनेसमैन बनता है, पर जो बिजनेसमैन है उसमें थोड़ी कुछ सुधारना आती है, उसकी सोच कुछ अलग होती है, सोचने का ढंग कुछ अलग होता है, वो उसको फायदा दे। तीसरी बात कि कभी भी कोई भी इंडस्ट्री में, जैसा कोकटा जी ने भी कहा अभी, कोई भी इंडस्ट्री में बढ़ना है तो यू कैन नॉट फॉरगेट टेक्नोलॉजी एट एनी कॉस्ट। एट एनी कॉस्ट मैं बार बार बोलना चाहता हूं, क्योंकि मैं ये देख रहा हूं कि पुरातन ढंग से जो बिजनेस होते थे, मशीन्स होती थी, जो होते थे, अभी आप दाल की बात लो, तेल की बात लो, पहले घाना हुआ करते थे, घाने बैल चलाते थे, उसके बाद मोटर के गानुआं आए, फिर उसके बाद ऑयल मिल आई जो एक्सपेलर चलते थे, उसके बाद सॉल्वेंट एक्सट्रैक्शन यूनिट हो गए जो 1,000 टन के हैं। हमारी भी दुनिया में फैक्ट्री है, सॉल्वेंट प्लांट है, रिफाइनरी है, 1,000 टन पर डे का कैपेसिटी है। तो ये जो कुछ होता है, ये प्रोसेस ऑफ चेंज है जो इंडस्ट्री को मान्य करना पड़ता है। कोई बोलेगा मैं कि एक एक्सपेलर का मिल डाल दूं आज तो नुकसान में जाएगा, कोई बोलेगा कि मैं 250 टन का एक सॉल्वेंट डाल दूं तो वो भी नुकसान में जाएगा, कोई बोलेगा मैंने 20 टन की रिफाइनरी चालू करी थी, आज कोई भी रिफाइनरी 20 टन की डालेगा तो वो नुकसान में जाएगा। मुझे आज 100 टन की रिफाइनरी, और मैं आपको बताना चाहता हूं कि मैंने जो मेरी पहली फैक्ट्री थी उसको पूरा तोड़ के नई फैक्ट्री 10 साल में बनाई, उसके बाद एक और बार 10 साल तोड़ के नवी बनाई। मेरा इन्वेस्टमेंट कहीं की कहीं पहुंच गया, मैंने ब्याज से पैसे लेते गया, पर फैक्ट्री का टेक्नोलॉजिकल चेंज और प्रोडक्शन कॉस्ट कम करने के लिए आज 20 टन से 80 टन करता हूँ, 100 टन करता हूँ, कैपेसिटी 150 टन की है। तो ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कम करूंगा तो मैं मार्केट में टिकूंगा, नहीं तो मैं मार्केट के बाहर चले जाऊंगा। मैं 20 टन पे रहता तो शायद मैं बिक जाता आज तक। तो इंडस्ट्री में बढ़ते रहना पड़ता है। और सबसे बड़ी बात यह है कि जब आप पैसा ब्याज से लेते हैं तो जिम्मेदारी आपको उसके ऊपर रहती है। मैं एक छोटा सा उदाहरण देना चाहता हूँ, आप यू डोंट माइंड। एक नौकरी पेशा आदमी और एक बिजनेसमैन में क्या फर्क है? एक बैंक मैनेजर मेरे पास आया और बोले विनोद भाई आपको क्या तकलीफ है? बोले यार 5 करोड़ रुपए आपको देना है, आपके पास बंगलो है, गाड़ी है, इतना बड़ा बिजनेस है, फैक्ट्री है, कोई बड़ी बात नहीं है, मैं देख रहा हूँ आपको जानकारी है, 5 करोड़ में क्या फर्क पड़ता है? बोले कुछ बात नहीं, मैं सैंक्शन कर देता हूँ, मेरे को आपके बैलेंस शीट तो बाद में देखूंगा, पर आपका ये नॉलेज और ये बिजनेस देख के मैं दे देता हूँ स्टेट बैंक के आपके भूलिया के लिए। मैंने बोला साहब एक बात समझ में नहीं आई, बोला कि आपने ये सैंक्शन कर दिया, ये बहुत अच्छी बात है, पर क्यों करा? ये बोले मैंने देखा तुम बचपन से बिजनेस को जानते हैं। मैंने पूछा सोयाबीन क्या है, मैंने पूछा रिफाइंड ऑयल का एफएफए क्या है, मैंने पूछा ये क्या है, वो क्या, आपको जानते हैं, इसको जानते हैं, इसके अर्थ है तुम ये बिजनेस में है। पहली बात इसके लिए मैं देखा। सेकंड में बोला साहब को, बोला साहब आप बुरा ना मानो तो एक बात बोलूंगा, आपने मुझे बोला कि आपको क्या टेंशन है, तो मैं आपको टेंशन बताता हूँ। बोला साहब आपने मुझे 5 करोड़ का लोन दिया, मुझे आपको बैंक गारंटी देना पड़ेगा, मुझे कुछ चीज आपको गिरवी देना पड़ेगा, मेरे को सब करना पड़ेगा।
आप मैनेजर है स्टेट बैंक के, आप करोड़ों रुपए का सैंक्शन देते हैं। बोला आपको क्या फर्क है और आप में और मेरे में? आपका मेरा लाइफ सिक्योर्ड है, आपको हर महीने तनख्वाह मिलती है, आपको ग्रेच्युटी मिलेगी, आपको पेंशन मिलेगी, आपकी लाइफ सिक्योर्ड है। मेरी लाइफ में आपने दिए हुआ सैंक्शन लेटर है, कभी रात को सो और उसको तकिए के नीचे आप रख के देखो तो आपको नींद नहीं आएंगी साहब। ये याद रखना। बोला मेरे तो कभी मेरे बिजनेस में से कुछ कम ज्यादा हुआ तो मेरे को तो बर्तन मांडे बेच के आपको देना पड़ेगा। बोला साहब ये फर्क बिजनेसमैन में और नौकरी में। आप मैनेजर है, आप लाइफ सिक्योर। धन्यवाद अग्रवाल जी, आपने बहुत अच्छी बात कही। हम जो हमारे साथ श्रोता है, मैं देख रहा हूँ यहाँ पर हमारे वेबिनार के ऊपर अभी जो लोग जुड़े हैं, करीबन इसमें 200 लोग मुझे दिख रहे हैं। यहाँ पर फेसबुक लाइव भी हमारा चल रहा है। हम लोगों ने आज इसीलिए इस विषय को सबके सामने रखा है की जळगाव ॲडव्हान्टेज, जळगाव की बलस्थानं आणि जळगावच्या उद्योजकांनी आपल्या स्वतःच्या उभारणीत आलेले अनुभव आणि त्यावर केलेली मात. विनोदजी त्यांच्या व्यवसायातल्या यशाविषयी बोलत असताना MBA शिक्षणाची पण तारीफ करतात आणि व्यवसाय किंवा उद्योग चालवताना लागणाऱ्या गुणांविषयी पण बोलतायत. आजच्या या दोघा लोकांमधला एक समान दुवा हा आहे की त्यांचा दोघांचा एकमेकावर परस्परांवर खूप चांगला विश्वास आहे. दोघांना एकमेकाविषयी केलेल्या परिश्रमांची जाण आहे. मी प्रेम भाऊंना विचारेल की आपण मगाशी एक ओझरता उल्लेख केला की सरकारच्या धोरणांचा आपल्याला फटका बसला. खरंय, काल इंडस्ट्रीचा सुवर्णकाळही आम्ही बघितला आणि त्याच्यानंतरच्या आलेल्या अडचणीमध्ये आपण फिनिक्स सारखी भरारी घेऊन उभे राहिलात. भाऊ, नुसतं सरकारच्या अडचणी नाही, तंत्रज्ञान असेल, त्याच्यानंतर कामगारांचा प्रश्न असेल, अशाही अनंत अडचणी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. आपण त्याच्याविषयी तर बोलाच, पण आज जी नवी मंडळी उद्योगामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे ते हा कार्यक्रम बघतायत. आपल्याला आलेल्या अडचणींवरून आपण कशा पद्धतीनं मात केली ते थोडं सविस्तर सांगितलं तरी चालेल. प्रेम भाऊ. मी मगाशी जसं म्हटलं की एक्सपोर्ट अतिशय चांगला चालला होता. 2005-6 सालापर्यंत सगळ्या गोष्टी छान होत्या. 50 कोटीपेक्षा जास्त एक्सपोर्ट 40 पेक्षा जास्त देशांना आपण पाठवतोय आणि अचानकपणे एक्सपोर्ट बंद झाला. तेव्हा ते खूप मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं. त्यावेळी मी जसं म्हटलं आम्ही एक्सपान्शन खूप केलं होतं, पण शेवटी अडचणी समोर आल्या. म्हणजे त्याच्यात दोनच गोष्टी होतात. एक तर तुम्ही हारून जा, तुम्ही रडत बसा कि नहीं अभी अभी क्या करेंगे, कैसा होगा, क्या होगा, किंवा चला ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस, आपण इतक्या रिस्क घेऊन सगळा बिझनेस करतो, हाही त्याच्यातला एक भाग आहे असं समजून चला आपण आता याच्यामध्ये आपण काय नवीन करू शकतो. आम्ही डोमेस्टिक मार्केटमध्ये म्हणजे फक्त भारतामध्येच आता आपण माल पाठवू शकणार आहे, तर जास्तीत जास्त प्रयत्न आपण आता हा करा. आम्ही छोटं कन्झ्युमर पॅकिंग त्यावेळी सुरू केलं. 1998-2000 मध्ये आम्ही ते सुरू केलं होतं. काही काळ आम्ही ते 1 किलो, 2 किलो, 5 किलो, अर्धा किलो अशा सगळ्या प्रकारच्या डाळीचं ब्रँडिंग केलं. चांगल्या प्रकारच्या त्यावेळेपासूनच्या 2000 सालीच्या चांगल्या पॅकिंगच्या मशीन्स आम्ही आणल्या आणि ते ब्रँडिंग आम्ही चांगलं केलं. पण काही दिवस त्याच्यासाठी प्रयत्न केले. आपल्याकडे असं असतं, म्हणजे गमतीमध्ये आमचे अनेक मित्र आम्हाला असं म्हणतात की यू पीपल आर लिटल अहेड ऑफ दी वर्ल्ड. म्हणजे आता म्हणजे कदाचित 2000 साली आम्ही आमचं ते छोटं पॅकिंग सुरू केलं होतं, त्याची गरज कदाचित 2015-16 नंतर आली असेल, किंवा टाटा किंवा अदानी किंवा या सगळ्या मोठ्या कंपनीज आज या सगळ्या छोट्या पॅकिंगच्या डाळी घेऊन येत आहेत. जी गोष्ट 15 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली होती. ठीक आहे, आम्हाला लिमिटेशन्स होते. एक्सपोर्ट त्याच्यानंतर आमचा बंद झाला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये खूप प्रयत्न केले. आम्ही आमच्या कंपनीचे काउंटर्स केले, म्हणजे आपण त्याला फॅक्टरी आउटलेट म्हणतो. गावामध्ये 2 फॅक्टरी आउटलेट, एक भुसावळला, इथे एक पुण्याला, असे आमचे आउटलेट आम्ही चालू केले. किंवा ठीक आहे, आता या अडचणी आहेत त्या आहेत, त्याला काही इलाज नाही, पण आपण इतकं प्रोडक्शन करतोय, ते प्रोडक्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. सुदैवाने जळगावचं नाव चांगलं आहे, जळगावच्या डाळी चांगल्या प्रकारे विकल्या जातात,
त्याच्यामुळे या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि तसे प्रयत्न आम्ही खूप करत गेलो. या काळामध्ये सुदैवाने माझा मुलगा अनुप आणि नंतर प्रमोदचा मुलगा अतुल. अनुपने तो लंडनला होता, तिथून त्याने MBA केलं. अतुल US मध्ये होता, त्याने तिथून MBA केलं. ते दोघं आले आमच्या बरोबर बिझनेसमध्ये जॉईन झाले. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या बरोबरीने काम करणारे आणखीन दोघं मिळतायत, चांगलं एज्युकेशन घेऊन आलेले आहेत, काहीतरी नवीन नवीन आयडियाज त्यांच्या डोक्यामध्ये असतात आणि नाही म्हटलं तरी एक फरक असतो. ही मुलं येतात, त्यांचे बिझनेसकडे बघण्याचे दृष्टिकोन चांगले असतात आणि आपण जर त्यांना थोडीशी मोकळीक दिली आणि काम करण्यासाठी म्हणून प्रोत्साहन दिलं, तर मला असं वाटतं की खूप चांगले रिझल्ट्स ही मुलं आपल्याला देऊ शकतात. आज सुदैवाने आमची मुलं म्हणजे आता तर आम्ही कंपॅरेटिव्हली मी तर स्वतः जवळ-जवळ एक 20-25%च काम बघतोय. पण मॅक्झिमम काम ही मुलं बघतात. टेक्नॉलॉजी जसं आज परितोष आपल्याकडे या सगळ्या टेक्नॉलॉजीने आपल्या सगळ्यांना एकत्र आणतोय. त्याच प्रकारची टेक्नॉलॉजी आमची मुलं आमच्या बिझनेसमध्ये आज वापरतायत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आज आम्ही त्या निमित्ताने करतो आहोत. सुदैवाने मी जसं म्हटलं, की आता गेल्या 2-3 वर्षापासून एक्सपोर्ट सुरू झाल्यामुळे आज चांगल्या-चांगल्या मोठ्या-मोठ्या कंपनीज यूएसच्या आमच्याकडे आहेत, की त्यांचं पॅकिंग, त्यांचे स्मॉल पॅकेजिंग त्यांच्या मार्केटमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. खूप अपग्रेड आम्ही त्या निमित्ताने झालो आहोत. जसं विनोद म्हणला, की त्यांनी त्याच्या बिझनेसमध्ये मारिको सारख्या कंपनीकडून त्यांना खूप शिकायला मिळालं. तसं सुदैवाने आज US आणि UK मधल्या मोठ्या-मोठ्या कंपनीजच्या त्यांना जे माल आम्ही पुरवतोय आणि त्यांच्यासाठी म्हणून जे स्मॉल कन्झ्युमर पॅकेजिंग आम्ही करून देतोय, तर त्यांच्याकडूनही आम्ही खूप शिकलो. आजही शिकतोय आम्ही. ते लोकं येतात, त्यांचे ऑडिट्स होतात, अनेक गोष्टी शिकतात, आपल्याला शिकवतात आणि सुदैवाने एक नेहमी विचार हा राहिला आहे, की नाही जे काही नवीन आहे, जे काही चांगलं आहे त्याचा स्वीकार करा. बिझनेसमध्ये ते आणा. नक्कीच त्याचा फायदा होतो आणि आता मुलं आली आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तर हा विचार आमच्यापेक्षाही जास्त पुढे आहे, की नाही बाबा ज्या काही नवीन गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजी ज्या चांगल्या आहेत, त्या आपण घ्या, आपल्या बिझनेसमध्ये घ्या आणि त्याचा फायदा गेल्या 2 वर्षापासून मी बघतोय, की आपण ज्या चांगल्यात चांगल्या सुविधा, टेक्नॉलॉजी, मशीन्स आपल्याकडे आपण आज ज्या आणल्या आहेत, त्या जेव्हा हे लोकं बघतात आणि आपलं काम बघतात, तेव्हा ते आपल्याला आणखीन जास्त व्यवसाय त्या निमित्ताने मिळतो आणि डायरेक्ट, इनडायरेक्ट आपला फायदा त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे होतो. हा स्वतःचा आमचा अनुभव आहे बघ. प्रेम भाऊ, तुम्ही हे जे सांगताय ना, या सगळ्या गोष्टी नव्या लोकांना एक दिशा देणाऱ्या आणि उभारी देणाऱ्या आहेत. तुमच्या दोघांच्या संदर्भात एक विषय खूप चांगला है की दोघांची पुढची पिढी या उद्योगामध्ये आता पाय ठेवते. मैं विनोद सेठ से पूछना चाहूंगा, आप इस कार्यक्रम में सम्मिलित होने से पहले आप बता रहे थे कि आप विदेश में गए थे और वहां पर मार्केट में घूमते वक्त आपने ब्रांड के बारे में सोचा। मेरा सवाल उसी से जुड़ा हुआ है कि मार्केट में धारा आ रहा है, फॉर्च्यून आ रहा है, बड़े ब्रांड आ रहे हैं सब, लेकिन इसके बावजूद हमारी एसके इंडस्ट्री का सिल्वर ड्रॉप, किलोनी, ये ब्रांड भी मार्केट में टिके हुए हैं। इसके पीछे की हमारी तपस्या क्या है? एक बात बताना चाहता हूं कि भगवान ने सभी के लिए रोटी रोटी का प्रबंध कर रखा है। एक छोटे से पान वाला भी है ना, वो पान बना के बेचता है। मल्टीनेशनल हिंदुस्तान लीवर वाला पान बना के नहीं बेच सकेगा, क्योंकि उसके पान का मैनेजर जो रहेगा वो 1 लाख रुपए महीना लेगा और ये अपना बंदा बेचारा 1000 रुपए रोज में कमा के खा सकता है। तो हर चीज जो मार्केट होती है, वो मार्केट उस प्रोडक्ट के हिसाब से होती है। बड़ी कंपनी जो कर सकती है, वो बहुत बड़ा बिजनेस जो है उसी को कर सकती है। भले ही वो सर्विस इंडस्ट्री भी हुई या भले ही वो प्रोडक्शन इंडस्ट्री हुई, पैकिंग हुई, ट्रांसपोर्ट हुआ, कुछ भी हुआ, पर छोटे लोगों का अपना एक फायदा है। वहां डायरेक्ट इंटरैक्शन है, वहां डायरेक्ट सेल है, वहां मालक खुद देखता है, तो बहुत सी चीज डिले भी नहीं होती है। एक पान कैसा बनाओ, उसका फीडिंग करेगा, वो फीडिंग करके बनाएगा, फिर वो पान निकलेगा, फिर उसके अंदर चटनी डालेगा, उतने में तो पान खाने वाला चले जाएगा। और एक बात बताता हूँ साहब कि इंडिया जो है वो इतना फैला हुआ है कि हर चीज
वहाँ हर जगह बनती है और बिकती है। आपको एग्जाम्पल देना चाहता हूँ महालक्ष्मी का, जलगांव में। वो जलगांव स्वीट्स है, जलगांव में महालक्ष्मी स्वीट्स है। टेढ़े भाव में माल बिकता है, पर बिकता है उसका माल। उसका कारण है क्वालिटी, उसका कारण है पैकिंग। उसके सामने कई फैक्ट्रीज है, कई बड़े ब्रांड्स है जो मिठाई बेचते हैं, नमकीन बेचते हैं, सब बेचते हैं, पर जो महालक्ष्मी है वो महालक्ष्मी है। तो ये क्यों है? वैसा ही हमारा है साहब। जो हमारा बिजनेस है, हम क्वालिटी, पैकिंग, सर्विस, डिलीवरीज, पेमेंट, इस सब सुविधा देते हैं। डायरेक्ट इंटरेक्शन है। मल्टीनेशनल में ये पॉसिबल नहीं है, इतना इजी पॉसिबल नहीं है। अब हमारे यहाँ कोई आदमी बोलता है कि साहब आपके एक डब्बे के अंदर है ना कचरा आ गया, हजारों डब्बे पैक होते हैं, कभी कचरा आ गया, तो आप वापस भेज दे यार, तेरे को दूसरा दे दूंगा। वो आदमी 10 रुपए कमाता था, बड़ी कंपनी का काम मालक बोलता है, बोले मैं नहीं लेता ये, उसका 2000 रुपए का डब्बा बेचारे का खराब हो जाता है। मेरे को मालूम है वो तेल में कुछ नहीं, शायद एक थोड़ा कचरा रह गया, मैं वापस लेके आता हूँ, तो मैं वापस देता हूँ। तो वो सोचता है कि भाई मैं एसके ऑयल का माल लूंगा तो कल मेरे नुकसान नहीं आएगा, सेठ मेरा तेल बदल देंगे, मेरा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, एक दिन में काम हो जाएगा, मेरे को फॉर्म भर के लिख के देना नहीं है, दूसरे महीने नहीं उठेगा माल। ये सब चीजें जो है पर्सनल इंटरेक्शन है, क्वालिटी, पैकिंग। एक बात जरूर है, आपको क्वालिटी में कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना चाहिए, पैकिंग में कभी कॉम्प्रोमाइज नहीं, सर्विस में कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना चाहिए, और कभी भी टेक्नोलॉजी अपनाओ, आप आगे ही आगे बढ़ेंगे, नीचे पीछे देखेंगे। धन्यवाद विनोदजी, धन्यवाद. प्रेम भाऊ, मला तुम्हाला विचारायचं आहे की विनोदजींशी चर्चा करताना आपण इतर जे मोठे ब्रँड आहेत त्यांच्या समोर त्यांचाही स्वतःचा ब्रँड टिकून राहिला याच्याविषयी त्यांनी खूप छान माहिती दिली. थोडंसं आपण दाल इंडस्ट्रीकडे येऊन जर बघितलं तर तुम्ही स्वतः दाल परिवारचा एक ब्रँड तयार केला, नंतर आलेल्या अडचणीमुळे आपण थोडं त्याच्यामध्ये आपल्याला एक पाऊल मागे घ्यावं लागलं. आज टाटा असेल, अदानी असेल, यांच्या डाळी पण आपल्या मार्केटमध्ये येत आहेत, ब्रँड म्हणून येत आहेत. त्यांच्या समोर आज आपल्या ब्रँडची काय स्थिती आहे? आणि जसं विनोदजी म्हणाले की ते त्यांचा ब्रँड घेऊन पायावर होऊन उभे आहे, पुन्हा आपल्या डाळसाठी सुवर्णकाळ कसा तयार होऊ शकेल त्याच्याविषयी आपण माहिती द्या. दिलीप, डाळींचा सुवर्णकाळ मी जसं म्हटलं की गेल्या 2 वर्षापासून ऑलरेडी सुरू झालेला आहे. सुदैवाने जळगावमध्ये आपण जो मध्ये उल्लेख केला की जवळजवळ आज 65 दाल मिल्स जळगावमध्ये आहेत. 20 ते 25 टनाचं प्रोडक्शन आहे. वर्षाला 3000 कोटींचा टर्नओव्हर या उद्योगाचा आहे. आणि सुदैवाने आपण खूप चांगलं करतो आहोत जळगाव म्हणून. याच्यामध्ये काही अडचणी आम्हाला नक्की आहे, म्हणजे आम्ही असोसिएशन बेसवर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतो. एक अनफॉर्च्युनेटली पॉलिटिकल विल आम्हाला काही साथ देत नाही जळगावमध्ये, की जळगावमध्ये ही इतकी मोठी असलेली इंडस्ट्री, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. आता ब्रँडिंगचं तुम्ही मला सांगितलं, जीएसटी जेव्हा आपल्याकडे मागच्या वर्षी इंट्रोड्यूस झाला त्यावेळी त्यांनी ब्रँडेड डाळींवर 5% जीएसटी लावला. म्हणजे तुमच्या डाळीला जर ब्रँड असेल, ब्रँड नेमने जर तुम्ही डाळ विकत असाल तर तुम्हाला 5% जीएसटी लागेल. आम्ही आमच्या असोसिएशन लेवलवर खूप या ठिकाणी म्हणजे इथे जळगावला चंद्रकांत दादा पाटील त्यावेळी आपले पालकमंत्री होते, त्यांच्याबरोबर आमची एक मीटिंग झाली. मुंबईला आम्ही गेलो, आम्ही दिल्लीला गेलो, आम्ही आमच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट असोसिएशनच्या मार्फत खूप प्रयत्न आम्ही केले. आम्ही वरती सांगण्याचा प्रयत्न केला की असं नाहीये. आज काही जे सेंटर्स जळगाव भारतामधले आहेत की त्याच्यातलं एक जळगाव डाळीचं मोठं सेंटर आहे, अकोला आहे, इंदोर आहे, कानपूर आहे, नागपूर आहे. या ठिकाणी अनेक दाल मिलचे उद्योग आहेत आणि अनेक वर्ष म्हणजे जसं आम्ही गेले 45 वर्ष आम्ही सुद्धा या उद्योगामध्ये खूप मेहनत केलेली आहे आणि आमचा एक दाल परिवार हे ब्रँड नेम आम्ही तयार केलं. तसं प्रत्येक उद्योगाने त्यांच्या परीने खूप मेहनत करून त्यांचे छोटे छोटे ब्रँड तयार केलेले आहेत आणि त्या ब्रँडने जो तो ज्याच्या त्याच्या मार्केटमध्ये आपला माल विकतो. आज डाळीमध्ये 5% जीएसटी देऊन कोणी जास्त 5% हे खूप जास्त मार्जिन जातं. आम्ही 2 किंवा 3%च्या मार्जिनवर व्यापार करणारे लोक आहोत आणि गव्हर्नमेंट जर या प्रकारे ऐकत नसेल, त्यांनी कुठेतरी ते बासमती तांदूळ
पॅकिंग वाला त्यांनी बघितलं आणि जसं तुम्ही म्हणले की टाटा किंवा अदानी या मोठ्या लोकांच्या डाळींचे पॅकेट्स त्यांनी बघितले आणि त्यांना असं वाटलं की याच्या किमतीमध्ये म्हणजे जी डाळ आपण जळगावला समजा एक 70 रुपये किलोने देत असू तर टाटाचं ते पॅकिंग 90 रुपयाच्या किलोमध्ये विकलं जातं आणि बासमती तांदूळ जो होलसेलमध्ये 50 रुपये किलो मिळत असेल त्याचं पॅकेट जर 100 रुपये मध्ये विकलं जातं आणि अशा प्रकारचा फीडबॅक जर गव्हर्नमेंट एजन्सीजना किंवा गव्हर्नमेंट सेक्रेटरीजना मिळत असेल आणि म्हणून जर 5% जीएसटी तुम्ही सगळ्यांच्या याच्यावर लावणार असाल तर तो खूप एक अन्याय आहे आमच्या इंडस्ट्रीवर असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे आज झालंय काय की इतके वर्ष मेहनत करून ज्यांनी ज्यांनी त्यांचे ब्रँड तयार केले आज अनफॉर्च्युनेटली आम्ही आमच्या ब्रँडच्या नावाने आमचा माल विकू शकत नाही. आमच्यामध्ये आणि आमच्या कस्टमर्स मध्ये एक अंडरस्टँडिंग आहे की हा माल आम्ही जो देतोय तो या ब्रँडचा आहे. जसं विनोदभाईंनी म्हटलं तसं आमच्या प्रत्येकाचे 3-3, 4-4, 5-5 वेगवेगळे ब्रँड असतात आणि क्वालिटी प्रमाणे त्यांचे भाव असतात. पण इथे कुठेतरी सरकारने मला असं वाटतं की आम्हाला मदत केली पाहिजे. आमच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन तुम्ही खरं म्हणजे इंडस्ट्रीला द्या. तुम्ही त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना मदत करा. जास्तीत जास्त चांगलं कसं ते करू शकतील याच्याकडे बघा अशी एक आमची अपेक्षा या निमित्ताने. एक छोटंसं आणखीन मी सांगू इच्छितो दिलीप भाई, की जसं विनोदभाईंनी म्हटलं, की एक तुमचं ब्रँड तयार करण्यासाठी म्हणून कसे प्रयत्न आपण केले पाहिजेत किंवा करतोय. एक्सपोर्ट मार्केटमध्ये म्हणजे 1995 नंतर 2005-6 पर्यंत जो एक्सपोर्ट आम्ही केला आणि आता गेल्या 3 वर्षापासून जो परत करतोय. आम्ही सुद्धा काय केलं होतं, की जितके कस्टमर्स आपले आहेत, आमचा गोपाल आहे, मी आहे, आमचा प्रमोद आहे, आमची मुलं आहेत, ती आता आधी पण गेल्या 4-5 वर्षापासून वी मेक इट अ पॉइंट की आज समजा माझे जर एक 50 कस्टमर्स एक्सपोर्टवाले आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये. प्रत्येकाकडे जायचं, वर्षातून एकदा तरी जायचं. प्रत्येकाला जायचं, ते भेटायचं. तुम्ही जेव्हा समोरासमोर बसून बोलता ना एकमेकांशी वेन यू हॅव अ फिजिकल मीटिंग विथ अ पर्सन तर त्यावेळी त्याचा खूप फरक पडतो. जे काही छोटे-मोठे इश्यूज आपल्या बिझनेसमध्ये असतात ते संपून जातात. एक कॉन्फिडन्सची लेव्हल जी आहे ती खूप वाढते. त्याच्यामध्ये त्याला वाटतं की नाही हा माणूस आलाय. आज माझे सुदैवाने सगळे कस्टमर्स एक्सपोर्टचे असे आहेत, की ज्यांचे आमचे घरचे संबंध आहेत. आमच्या मुलांच्या लग्नाच्या वेळी मॅक्सिमम म्हणजे सुशील भाऊंना माहिती आहे, की सिंगापूरचे आणि इकडचे जवळ-जवळ 50 व्यापारी आमच्याकडे आमच्या लग्नाच्या वेळी आले. तर हा जो एक रिलेशनशिपचा भाग आहे तुमच्या कस्टमर्सना ते फक्त कस्टमर्स नाही, तर ते आपल्या परिवारातले एक सदस्य अशा प्रकारचा कॉन्फिडन्स, अशा प्रकारची रिलेशनशिप आपण जर त्यांच्याबरोबर तयार केली, जी आम्ही सुदैवाने केली आणि त्याचा खूप फायदा आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये त्यावेळी पण झाला आणि आजही होतो. आपली चर्चा खूप चांगली चालली आहे. मी सुशील भाऊंना काहीतरी आपल्याला दोघांना विचारायचं आहे. मी सुशील भाऊंना विनंती करतो. भाऊ विचारा जरा. अनम्यूट करा. विनोदभाई आणि प्रेमभाईंसाठी प्रश्न आहेत. जी प्रश्न आपल्याला बोर्डवर आलेली आहेत. विनोद भाई आपके लिए सवाल ये है कि डोमेस्टिक बायर्स के लिए मार्केट किस तरीके से क्रिएट करना चाहिए. ये आपके लिए सवाल इसके लिए आया कि आप हर महीने 2 महीने में रिटेल शॉप पे बिना बताए चले जाते हो, बड़ी खूबी से पूरे शॉप घूमते हो, काउंटर के ऊपर रैक के अंदर अपना प्रोडक्ट कहाँ लगा है ये देखते हो और आखिरी में निकलते वक्त शॉपकीपर को मिलते हो. ये आपकी खूबियां ये मुझे जानकारी में है. तो हमारे कुछ दर्शक आपसे ये जानना चाहते हैं कि डोमेस्टिक मार्केट में बायर किस तरीके से मिलाया जा सकता है. एक यंग एंटरप्रेन्योर आपसे ये पूछना और समझना चाहते हैं. साहब मैं ये बताना चाहता हूँ कि रिटेल शॉप हमारे लिए एक आईना है जो हमारे प्रोडक्ट का पूरा विवरण हमको देता है. हम फैक्ट्री में बैठ के कोई चीज नहीं समझ सकते क्योंकि मार्केटिंग ऑन द ग्राउंड ऑन द फील्ड की जाती है. हम जब शॉप में एंटर होते हैं तो आपको बताता हूं कि
सब टाइप के ऑयल्स रहते हैं। कौन ऑयल कितना ब्रांड कितने क्वांटिटी में कितना पड़ा है, इससे हमारा मार्केट शेयर समझता है, उसने हमारी स्टेटस समझती है। कभी हमारा माल नहीं है वहां तो हम सोचते हैं हमारा माल इसलिए नहीं है, या तो हमारा माल पहुंचा नहीं होगा, या फिर ये रखना चाहता नहीं होगा, या हमारा माल खराब है। तो ये आईना जो है हमें वहां से मिलता है और वहीं से हम उसके बारे में समझ सकते हैं। पर एक चीज मैं जरूर बताना चाहता हूँ, गुप्ता जी की बात में और एलेबरेट करना चाहता हूँ। गुप्ता जी ने जो बताया कि ब्रांड नेम जो है उसके ऊपर गवर्नमेंट ने ऑब्जेक्शन लिया है, मैं उनकी बात से बहुत बड़ा सहमति कर देता हूँ। आप रेमंड के शॉप में जाके कपड़ा क्यों खरीदते, रास्ते पे जाके क्यों नहीं खरीदते? क्या कारण है आप जो 100 रुपए मीटर की जगह आप 500 रुपए मीटर का कपड़ा लेते? आप उस ब्रांड पे विश्वास है, आप उस ब्रांड की क्वालिटी पे विश्वास है, आपकी गुणवत्ता पे विश्वास है, आपको उसके प्राइस पे विश्वास है कि उसका एमआरपी फिक्स किया हुआ है, आपको कोई लूट नहीं रहा है, और आपने पैंट पहन के देख लिए कई सालों से और वो पैंट बराबर चलती है, उसी को ब्रांड बोलते हैं। क्यों ब्रांड बनता है, क्यों अलाउ किया है वर्ल्ड में ब्रांड? एक पर्स बिकता है 10 रुपए में और एक पर्स बिकता है 1 लाख रुपए में, लेडीज पर्स। आपको आश्चर्य होगा क्यों बिकता है? ये कारण है उसका जो गुप्ता जी ने बोला, उन्होंने ब्रांड क्रिएट किया और गवर्नमेंट उसको डिस्करेज करती है। दिस इज वेरी वेरी इरेशनल, वेरी इरेशनल। आप क्यों जाके बाजार में कोई तेल खरीदते हो या दाल खरीदते हो या चाय खरीदते हो या बिस्किट खरीदते हो, पार्ले जी क्यों खरीदते हो? उसका कोई कारण है, उसका कोई, आपको सिक्योरिटी है उसमें, आप जो खा रहे हो वो सही है, आप जो दे रहे हो पैसा सही है, आप जो कर रहे हो सही है। ब्रांड का अर्थ बहुत बड़ा है साहब, और ब्रांड को समझना बहुत इंपॉर्टेंट है। और मैं ये बोलता हूँ, हमने जो रिटेल्स में जाते हैं, यही हमारा आईना है कि हम कहाँ हैं, और उसकी जो गलतियां हमारी वहां जहाँ मिलती है वो हम हमारे फैक्ट्री में आके सुधारते हैं, या सेल्स में सुधारते हैं, नेटवर्क में सुधारते हैं। धन्यवाद. प्रेम भाऊ, तुमच्यासाठी एक माझ्या मनामधला उत्सुकतेने एक निर्माण झालेला प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणलात की 2005-7च्या दरम्यान 5 साली साधारण तुम्ही स्टेट ऑफ आर्ट वन ऑफ द बेस्ट प्रोसेसिंग युनिट जळगावला तयार केलं, आणि त्याच वेळेला शासनाने, केंद्र शासनाने निर्णय घेतला की एक्सपोर्ट बंद करा. त्यामुळे तुम्ही त्यावेळेला खूप मोठ्या अडचणींना सामोरं गेले, त्या अडचणीतनं आर्थिक नुकसानही सहन केलं. परंतु त्या सगळ्या परिस्थितीवर मात करत आज तुम्ही म्हणतात की सुवर्ण दिवस ऑलरेडी 2 वर्षापासून सुरू झाले. हा तुमचा संयमाचा परिचय देतोय, हा तुमच्या दूरदृष्टीचा परिचय देतोय. हे संयम नेमकं तुम्ही कुठं शिकलात, याचा अनुभव थोडासा आमच्या यंग एंटरप्रेन्योरसाठी तुम्ही शेअर करा जरा. सुशील भाऊ, मी तुम्हाला सांगितलंच असतं की अडचणी जेव्हा समोर येतात त्यावेळी मी म्हटल्याप्रमाणे की एक तर तुम्ही निराश होऊन बसून राहा, किंवा ठीक आहे बाबा, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस, या गोष्टी होत राहतात. अडचण मोठी असेल, अडचण छोटी असेल, पण ती अडचण आहे, तर आपण त्याच्यात घाबरून न जाता त्याला सामोरे जा, त्याला तोंड द्या. मी जसं म्हटलं की मग वेगवेगळे प्रयोग आम्ही पण जे केले, किंवा फॅक्टरी आउटलेट सुरू करा, छोटं पॅकिंग कडे जरा जास्त लक्ष द्या, लोकलच्या मार्केटमध्ये जास्त लक्ष द्या. शेवटी आपण एक उद्योग घेऊन बसलेलो आहोत. गव्हर्नमेंटच्या काही गोष्टींमुळे आपल्याला जर काही त्रास झालेला आहे, ठीक आहे, त्या त्रासातून सुदैवाने आम्ही बाहेर निघू शकलो. मला असं वाटतं की ते याच्यासाठी म्हणून की जीवनामध्ये काही डिसिजन्स तुम्हाला घ्यावे लागतात, ते आम्ही घेतले, आम्ही सगळे मिळून घेतले. सुदैवाने आज आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही गेल्या 40 वर्षापासून सगळे भाऊ व्यवसाय एकत्र करतो आहोत. आमची मुलं आमच्या बरोबरच आहेत, आणि या सगळ्या गोष्टी खूप आनंद देऊन आज जातात की या सगळ्या काळामध्ये सगळ्यांनी एकत्रितपणे राहून आम्ही या सगळ्या गोष्टींच्या सामोरे गेलो, आणि सगळ्यांनी प्रयत्न करू की ठीक आहे, ये भी समय है, निकल जाएगा, इसके बाद में. आणि आता मी जसं तुम्हाला म्हटलं की गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही बघतोय की वी आर रिअली डुईंग गुड.
काही प्रॉब्लेम नाहीये. जे काही प्रॉब्लेम होते 90% 95% प्रॉब्लेम संपले आपल्याला. आपण आता खूप चांगलं करतोय आणि आता मुलं आपल्यापेक्षाही चांगलं करतायत. तर कदाचित आणखी 2, 3, 4 वर्षांनी आपण त्यावेळी जसा विचार केला होता, त्यावेळी जसं ते मोठं युनिट टाकलं होतं, कदाचित त्याच्याहूनही चांगलं आणखीन मोठं नवीन अत्याधुनिक युनिट आपण टाकण्याचा प्रयत्न करू. थोडाफार जे काही चेंजेस झालेत बिझनेसमध्ये, जे काही ट्रेंड चेंज झालेत, जसं मी तुम्हाला म्हटलं, की पॅकिंगचा एक नवीन खूप मोठा आम्ही डायव्हर्सिफिकेशन करून आमच्याच मशिनरीजमध्ये आणि टोटल सेटअपमध्ये, तर तो एक खूप चांगला सेटअप एक वेगळ्या प्रकारे करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला, त्याला खूप चांगलं यश आम्हाला मिळतंय आणि त्याच्यामध्ये आणखीन पुढे जास्तीत जास्त काय चांगलं करू शकू. मला असं वाटतं फक्त की आपण हारून जायची गरज नाही. शेवटी आपल्याला काय लागतं ॲज अ पर्सन किंवा ॲज अ फॅमिली, आपल्या खूप छोट्या रिक्वायरमेंट आहेत. आपण सुदैवाने खूप आज मोठ्या ह्याच्यावर आहोत. खूप चांगलं आपण करू शकतोय, आपण करतोय. तेव्हा ती भावना ठेवू. आपण चांगलं करू शकतो, आपण चांगलं करतो आहोत. फक्त जसं विनोद म्हणला तसं अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं, कमिटेड काम करायचं. आज जो काही कस्टमर बेस आमचा आहे, इतक्या वर्षांचे संबंध आहेत, की जवळ-जवळ 7.5 वर्ष, 7-7.5 वर्ष एक्सपोर्ट बंद होऊन सुद्धा एक्सपोर्ट सुरू झाला आपल्या भारतामधून आणि लगेच आमचे सगळे जुने कस्टमर्स आमच्याकडे परत आले. आज आम्ही त्यांना सगळ्यांना डाळी देतो आहोत, एक्सपोर्ट करतो आहोत. याचं कारण मला असं वाटतं असं आहे, की त्यांना माहिती आहे, की आम्ही कोण आहोत, आमचा व्यवहार कसा आहे, आम्ही कशी त्यांच्याशी वागलेलो आहोत, आम्ही आमच्या कमिटमेंट्स कशा केल्या आहेत, आम्ही आमचे शेड्यूल्स कसे प्रॉपर ठेवलेत, कितीही भावामध्ये कमी जास्त झाले तरी आम्ही वेळेवर त्यांना सगळा माल दिलेला आहे. आणि मला असं वाटतं, की ही शिकवण जी आम्हाला आमच्या आई-वडिलांनी दिली, ही शिकवण आम्ही आमच्या मुलांना दिली आहे, की आपण वी मस्ट बी ॲब्सोल्युटली फेअर इन अवर कमिटमेंट्स टू अवर कस्टमर्स बिकॉज दे आर अवर गॉड. वी मस्ट रिस्पेक्ट दॅट आणि तीच भावना ठेवून आपण आज करतो आहोत आणि म्हणून जसं तुम्ही म्हटलं, की अडचणी येतात आणि जातात. पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून जर अशी मानसिकता तुमची असेल, तर नक्कीच काही कॉन्स्टंट अडचणी नसतात, येतात त्या निघून जातात आणि परत आपल्याला चांगला एक काळ दिसतो, जो सुदैवाने आज जगाच्या सगळ्या दालमिल इंडस्ट्रीला दिसतो. कोकताजी, मगाशी आपण उल्लेख केला की भारतामध्ये डाळ एक्सपोर्टवर बंधनं आली, काही कायदेशीर इतर विषय निर्माण झाले, टॅक्सचे विषय आले आणि आपल्याकडचा प्रकल्प आपल्याला थांबवावा लागला, एक पाऊल मागे घ्यावा लागला. पण आम्ही तुमच्याकडे एक मोठा उद्योग म्हणून पाहतो. तुम्हाला असं वाटलं नाही का की कुठे विदेशात जाऊन आपण आपला एखादा प्रकल्प सुरू केला पाहिजे आणि तिथून इतर ठिकाणचा व्यवहार आपण सांभाळले पाहिजे? नाही आम्हाला वाटलं होतं ना दिल्लीपासून, नाही असं नाही. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं म्हणजे आम्ही या काळामध्ये मी एक सांगायचं विसरलो, की एक्सपोर्ट इथून जेव्हा बंद झाला, मग तेव्हा आम्ही त्यावेळी बर्मामधून म्हणजे म्यानमारमधून आम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट तिथून सुरू केला होता. की तिथेच माल खरेदी करायचा आणि तिथून डायरेक्ट आमच्या कस्टमर्सना पाठवायचं. पण त्याला एक लिमिटेशन असतं. शेवटी तुम्ही इथे बसून थर्ड कंट्रीचे व्यवहार जेव्हा करता आणि परत मग क्वालिटी आपल्या हातात नसते, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. पण तरी सुद्धा तो प्रयत्न बऱ्यापैकी आम्ही केला आणि त्याच्यामध्येही आम्ही आमच्या कस्टमर्सना माल पुरवू शकलो. भले मोठ्या प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात आम्ही ते नक्की त्यावेळी करू शकलो. आणि दुसरं काय विचारलं तुम्ही मला? आपण एक्सपोर्ट दुसऱ्या ठिकाणी जाऊन का दुसऱ्या आपण ठिकाणी का नाही केलं? आणि त्याचं मेन कारण असं होतं दिलीप, की गव्हर्नमेंटने मी जसं म्हटलं तसं फक्त 6 महिन्याच एक्सपोर्टची बंदी आहे असं म्हटलं ना. हो 6 महिने एक्सपोर्ट बंद. आम्हाला प्रत्येक वेळी असं वाटायचं, की आताचे 6 महिने झाले मग आता एक्सपोर्ट सुरू होईल. परत दुसरे 6 महिने झाले, परत आता एक्सपोर्ट सुरू. असे 6-6 महिने करत 6.5 वर्ष 7 वर्ष त्यांनी काढली. म्हणजे माझा जो आक्षेप होता, की तुम्ही सांगा ना, की बुवा नाही आम्ही 3 वर्ष नाही सुरू करणार, आम्ही 2 वर्ष नाही सुरू करणार. तर आपण काहीतरी त्या हिशोबाने आपलं प्लॅनिंग करू शकतो. पण आम्हाला नेहमी वाटतं, की आपण आज इतका मोठा सेटअप घेऊन आपण जळगावमध्ये आहोत, आपल्या आज इतक्या दालमिल तिथे आहेत आणि हा सेटअप सगळं कमी करून किंवा बंद करून आणखीन दुसरीकडे कुठे जा आणि काही नवीन सुरू करा.
याच्यापेक्षा आम्ही जो मार्ग अवलंबला तो हा किंवा आपण डोमेस्टिक मार्केटमध्ये थोडंसं लक्ष द्या, थोडंसं कंझ्युमर पॅकेजिंग कडे लक्ष द्या आणि केव्हा ना केव्हा हा एक्सपोर्ट परत सुरू होईलच. तर नंतर आपण परत आपल्या त्या हिशोबाने तसा व्यवहार आणि व्यवसाय आपण करू शकतो. विनोद जी, जब बाहर जाकर कुछ शुरू कर सकते हैं क्या, यानी बाहर के देश में जाकर हम कुछ कर सकते हैं क्या, इस बात पर जब हम चर्चा कर रहे हैं तो मैं आपसे पूछना चाहूंगा कि आप भी एसके ऑयल इंडस्ट्री में आपका नाम ब्रांड बना चुके हैं, आपको कभी नहीं लगा कि किसी और देश में जाके हम हमारा प्रोजेक्ट शुरू कर सकते हैं? उसका आपका अनुभव आप बताइए कि क्या रहा वो। सब बात बताता हूँ कि मैं फैमिली लविंग पर्सन हूँ। आज मैं, मेरा भाई, मेरे दोनों बच्चे, उनको मैं छोड़ना नहीं चाहता। पहली बात सबसे इम्पोर्टेंट, भगवान ने 2 रोटी दी है मुझे, बहुत हो गई। मैं कभी ऐसा नहीं चाहता कि कोई अलग हो मेरे से। पहली बात, सबसे इम्पोर्टेंट बात है, जब एलपीटी आई थी तो घर में ऐसी चर्चा हुई कि 1 यूनिट बाहर डाले। मैं अनिल को बोला, भैया मैं तो नहीं डालने दूंगा, तुम उधर जाके रहोगे, मेरे को जमेगा नहीं, अपने को नहीं करना है, कम करेंगे, चलेगा। तो विदेश की तो बात ही दूर रही, क्योंकि मुझको किसी को छोड़ना नहीं। और ये बात देखिए कि जैसा पोक्टा जी ने बताया कि फैमिली साथ में है तो बिजनेस बढ़ गया और वो बढ़ेगा। फैमिली के लिए बिजनेस और बिजनेस के लिए फैमिली बहुत जरूरी है। उनका एक दूसरे का सहयोग और प्यार की बहुत ज्यादा जरूरत रहती है सर। अकेला आदमी कुछ नहीं कर सकता, कुछ भी नहीं कर सकता। अग्रवाल जी, मैंने आपको जो पूछा था, आपने इथोपिया के बारे में जो हमें अनुभव बताया था आपका, उसके बारे में हम जानना चाह रहे थे कि क्या हुआ था वहाँ। सोचता हूँ कि उससे एक्चुअली मेरा मन हुआ था कि इथोपिया में मैं एक प्लांट डालूं। धीरज मेरा लड़का है, उसे मैंने इथोपिया भेजा भी। आपको सही बात बताऊं तो अच्छा नहीं लगेगा, पर बोलूंगा, अब आपने पूछ ही लिया तो। बात ये हुई कि इथोपिया सर्वे करने भेजा, उसको 2-4 दिन लग गए। तो जब वो वापस आया तो उसकी मिसेस वहां खड़ी थी, तो उसने रिपोर्ट दिया कि वहां अच्छा हो सकता है, ये हो सकता है, वो हो सकता है, वहां पर फैमिली नहीं जा सकती और पढ़ाई वगैरह बच्चों की नहीं हो सकती, वहां इनकम बहुत है, ये है वो है। तो उसकी मिसेस ने मेरे को पूछा, पापा आप उसको इथोपिया भेज रहे हो क्या? बोले प्लीज। तो उसकी आंखों में आंसू था और वो देख नहीं सका। मैंने बोला, धीरज ये बंडल उठा और वो ऊपर डाल दे, मतलब कचरे में, अपने को नहीं जाना है। अपने घर में क्या कमी है तेरे को पैसा जाने, मुझे नहीं भेजना, मैं फैमिली लविंग पर्सन। बहुत अच्छी बात कही आपने। पोक्टा जी और आपकी जो बातों का सूत्र है, आप दोनों के जो विचार जमते हैं, इसीलिए आज का ये सत्र जो है, ये हर हर कोई बात में, फैमिली में, उद्योग में, व्यवसाय में, नीति की बात कहता है, फॅमिली के बारे में कहता है। पोक्टा जी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल आणि तो सगळ्यांसमोर तुम्ही मांडला पाहिजे की दाल इंडस्ट्रीशी रिलेटेड किंवा इतर उद्योगांशी रिलेटेड एक्सपोर्ट झोन, एक्सपोर्टचं ठिकाण आपल्या भुसावळच्या रेल्वे ने सुरू करायचा प्रयत्न केला, ते सुरूही झालं होतं आणि नंतर ते बंदही झालं। मला असं वाटतं की याच्याविषयीचा जो अनुभव आहे तुमचा, तो सगळ्यांसाठी शेअर केला पाहिजे। भुसावळला दिलीप आपल्याकडे कंटेनर डेपो आहे, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा कंटेनर डेपो आहे की त्या ठिकाणाहून आपण त्यांचे कंटेनर्स, आपल्याला लागणारे कंटेनर्स आपण घेऊ शकतो आणि आपण तिथूनच डायरेक्ट गाडी एक्सपोर्ट करू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या काही फॉर्मॅलिटीजची गरज नाही। आणि आता या कोविडच्या कारणामुळे मुंबईला असलेला सगळा त्रास, अवेलेबिलिटी ऑफ ट्रान्सपोर्ट, हे ते, या त्रासातून वाचण्यासाठी म्हणून आणि भुसावळला असलेल्या कंटेनर कॉर्पोरेशनचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे आता गेल्या 15 दिवसापासून हे कंटेनर कॉर्पोरेशनचं डेपो त्यांनी बंद केलेलं आहे। खरं म्हणजे हे खूप ही दुर्दैवी गोष्ट आहे की इतका मोठा सेटअप आपल्याकडे आहे, सगळा खर्च गव्हर्नमेंटने केलेला आहे आणि तो डेपो तुम्ही का बंद करताय? तर ती जी जागा आहे ती रेल्वेची जागा आहे
कंटेनर कॉर्पोरेशनने ती भाड्याने घेतलेली आहे. ते भाडं काही कमी होतं, रेल्वेला जास्त भाडं पाहिजे होतं. दोन्ही गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत. आपसामध्ये आपल्याला तर माहिती आहे की गव्हर्नमेंटची कामं कशी चालतात आणि त्यांनी ते न ठरल्यामुळे की कुछ नाही अभी या डेपोमधून आम्हाला काही फायदा होत नाहीये, इतकं मोठं भाडं आम्ही देऊ शकत नाही असं म्हणून कंटेनर कॉर्पोरेशनने तो निर्णय घेतला की आम्ही हे बंद करू. मी जसं म्हटलं की गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 100 पेक्षा जास्त कंटेनर आम्ही भुसावळहून पाठवले. खूप चांगलं काम आम्ही त्यांना दिलं. त्यांचं पण खूप चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं. त्यांना जेव्हा नोटिसेस त्यांनी आम्हाला पाठवल्या की नाही आता आम्ही हा कंटेनर डेपो बंद करतोय, त्यावेळी आम्ही आपल्या खासदार साहेबांना उत्कर्ष भाऊंना आम्ही भेटलो. त्यांना सांगितलं. त्यांनी पण आम्हाला त्यावेळी कंटेनर कॉर्पोरेशनच्या चेअरमनशी बोलून मदत सांगितलं. त्यांनी त्यांचे प्रयत्न केले. आज जैन उद्योग समूह आपल्याकडे इतका मोठा आहे. त्यांचाही सगळा एक्सपोर्ट ते या कंटेनर कॉर्पोरेशन करतात. अतुल भाऊंचं माझं बोलणं झालं होतं. त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही असोसिएशनच्या लेवलवर, आमच्या इंडस्ट्रीच्या लेवलवर कंटेनर कॉर्पोरेशनला खूप पत्र पाठवली. त्यांनी पाठवली. सेक्रेटरी लेवलवर जैन उद्योग समूह बोलला त्या लोकांशी. या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. पण दुर्दैव असं आहे की काही नाही झालं. गेल्या 20 दिवसापासून सगळं एक्सपोर्ट तिथून बंद आहे. आज आम्हाला मुंबईहून खाली कंटेनर जळगावला मागवावे लागतायत. इथून ते भरून आम्ही ते परत पाठवतोय. शिपिंग कंपन्यांचे ऑफिसेस बंद असतात. कस्टमचे अधिकारी जिथे 10 पाहिजे तिथे 2 पण नसतात. तिथे वर्कर्स नाहीये की हे सगळा माल त्यांनी तो खाली करायचा, भरायचा. इतक्या अडचणी आहेत की या सगळ्या अडचणी एक्सपोर्टर्सच्या केवळ जर हा एक डेपो सुरू केला तर याच्यातल्या जवळजवळ 75% आमच्या अडचणी कमी होतील. पण दुर्दैवाने आपल्या जिल्ह्याचं हे दुर्दैव आहे की म्हणजे असं असं बोललंच पाहिजे की राजकीय इच्छाशक्तीच नाहीये इथे कुणाची. कुठल्याही इंडस्ट्रीला की चला बुवा काय अडचण आहे तुम्हाला. मला सांगायला या ठिकाणी काहीच कमतरता वाटत नाही की मध्यंतरी आम्ही आपल्या याच्या पूर्वीचे जे आपले कलेक्टर साहेब होते त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो. ते मला असं म्हटले की म्हणे की अरे बाबा काय तुम्हाला सांगायचं म्हणे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन तुम्ही बघा तिथे राजकीय नेते कसे असतात की एखादं युनिट काही प्रॉब्लेम असेल काही असेल छोट्या मोठ्या अडचणी असतील तर ते आमचा जीव घेतात एकदम की नाही नाही हे असं नाही चालणार तुम्ही हे काम केलं पाहिजे आणि आमच्यासाठी आमच्या या इंडस्ट्रीसाठी आमच्या या डिस्ट्रिक्टसाठी ही कामं झाली पाहिजे त्याशिवाय ते लोक उठत नाहीत म्हणे आमच्या मागे लागून कामं करून घेतात. दुर्दैवाने अशा प्रकारचं राजकीय पाठबळ जळगावच्या इंडस्ट्रीला जे पाहिजे सुदैवाने आपल्याकडे सगळे मोठे मोठे लोक आहेत. आपल्याकडे सगळे मंत्री झालेले लोक आपल्याकडे आहेत. माझ्यापेक्षा सगळ्यांना आपल्याला या बाबतीत माहिती आहे. मला वैयक्तिक कोणाविषयी काही तक्रार नाहीये. पण कलेक्टिव्हली मला असं वाटतं की जर तुम्हाला जळगावच्या इंडस्ट्रीचा म्हणजे आम्ही फक्त आमच्या दालनेसाठी नाही म्हणत सगळ्यांसाठी आपल्याकडे मसाल्याचे चांगले उद्योग आता येत आहेत. आपल्याकडे जैन सारखा इतका मोठा उद्योग आहे. आपल्याकडे ऑइल मिल्स आहेत. आपल्या त्या सगळ्यांना तुम्ही या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री जास्तीत जास्त चांगलं काम कसं करू शकेल याच्यासाठी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांच्या मीटिंग घ्या, त्यांना जा भेटा आणि त्यांना त्यांच्या अडचणी समजून मदत करण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की ही जर इच्छाशक्ती या राजकीय लोकांनी दाखवली तर आणखी खूप चांगलं जळगावचे इंडस्ट्रियल मी तुम्हाला सांगतो खूप चांगलं आहे. जळगावमध्ये काम करण्याची इच्छा आहे लोकांना. जळगावमध्ये खूप एक्सपर्टाईज आहे. जळगावमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, चांगले सेटअप आहेत. फक्त तुम्ही त्यांना पाठबळ द्या थोडं, तुम्ही त्यांना त्यांच्या अडचणी सोडवा आणि मला असं वाटतं की एक आणखी चांगला मोठा सुवर्ण काळ जळगावची इंडस्ट्री बघू शकेल तर या सगळ्या लोकांनी आपल्याला पाठबळ दिलं आणि आमच्या अडचणी समजून घेतल्या. बरोबर आहे आपण म्हणता पोपटाजी की जळगावमध्ये किंवा जळगाव जिल्ह्यातच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. मी तुमचे धन्यवाद मानेल की तुम्ही अशा प्रकारच्या व्यासपीठावरून जाहीरपणे भूमिका मांडताय. मला एक प्रश्न परत तुम्हालाच विचारायचा आहे की उद्योगासमोरच्या अडचणी तुम्ही सांगितल्यात आणि त्याच्यामधून कसं बाहेर निघालो हेही सांगितलं. तुम्हाला अजून या उद्योगाच्या समोर कुठल्या प्रकारची आव्हानं वाटतात की ही आव्हानं आहेत आणि याच्याविषयी बोललं पाहिजे? आव्हान जसं मी तुम्हाला सांगितलं की एक तर हे की
की जर जळगाव इतकं चांगलं सेंटर आहे आज एक्सपोर्टसाठी आणि जळगावच्या एक्सपोर्टर्सना जर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. ऑलरेडी सगळं इतकं मोठं सेटअप गव्हर्नमेंटने तयार करून ठेवला आणि काही नाही तुम्ही तो आज बंद करून टाकलाय. काय तर तुमच्या 2 कंपन्यांच्या आपसामध्ये भांडण. त्या खूप छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या दृष्टीने, पण आमच्यासाठी म्हणून एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी जर प्रयत्न झाले तर तो एक फायदा होऊ शकतो. दुसरं, आता सुदैवाने म्हणजे दिलीपभाई एक काळ असा होता, मी जसं तुम्हाला म्हटलं की ज्यावेळी इंदोरची लोक आपल्याकडे आले आणि त्यांनी दालमिल्स जळगावला सुरू केल्या, आपल्या सगळ्यांना आठवत असेल त्या गोलानी मार्केटच्या इथे पहिले एक मार्केट यार्ड होतं आपलं खूप मोठं आणि सीझन मध्ये मूग, उडीद, तुवर इतका माल यायचा जळगावमध्ये, कच्चा माल, की म्हणजे असं दिवस रात्र पूर्ण करून सुद्धा त्यावेळी ते माल म्हणजे त्याची कमतरता नसायची. आज तुम्ही बघा की जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय माल येतो आपल्याकडे. जळगाव कुठल्याही इंडस्ट्रीला जर त्याचं रॉ मटेरियल व्यवस्थित मिळालं तर ती इंडस्ट्री टकते, ती इंडस्ट्री फोफावते, तर खूप प्रगती होऊ शकते. आज माझ्या इंडस्ट्रीला लागणारं रॉ मटेरियल मी जर अकोल्याहून, विदर्भाहून, मराठवाड्याहून, लातूरहून, इकडून तिकडून मागवलं आणि ते प्रोसेस करून नंतर मी तो जो विकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये नक्कीच मला अडचणी आहेत. माझी कॉस्ट वाढते. आज तुम्ही म्हणजे मला जळगावच्या सगळ्या आमच्या दालमिलवाल्यांचं याच्यासाठी कौतुक करायचंय की कुठल्याही प्रकारचा लोकलचा सपोर्ट आज आम्हाला आमच्या रॉ मटेरियलमध्ये नाही. पण तरी सुद्धा आजूबाजूच्या वेगवेगळ्या सेंटर्स मधून माल आणून आम्ही आज तो चांगल्या प्रकारे प्रोसेस करून जळगावच्या नावामुळे आम्ही आजही टिकून आहोत. आज आम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करतो. पण याच्यासाठी म्हणून असं परत वाटतं की असे काही प्रयत्न झाले का या जिल्ह्यामध्ये की आपल्याकडे एकीकडे इतका मूग व्हायचा, इतका उडीद व्हायचा, अशा प्रकारचं काम व्हायचं. गेल्या अनेक वर्षांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकांनी खरं म्हणजे त्यांचं काम आहे की त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर सगळ्या माहिती देऊन आणि जास्तीत जास्त उत्पादन शेतकरी कसं करतील आणि त्याचा फायदा मार्केट कमिटीला आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीला आणि सगळ्या लोकांना कसं होईल हे बघितलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडच्या सगळ्या मार्केट कमिट्या या राजकीय लोकांच्या अड्डे झालेत. खरं सांगतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आणि या ज्या गोष्टी झाल्या गेल्या या काही वर्षांमध्ये की तुम्हाला काय गरज आहे मार्केट कमिटीमध्ये खरं म्हणजे राजकारण आणण्याची काय गरज. प्रत्येक ठिकाणी जर इंडस्ट्रीला प्रॉब्लेमच फेस करायचे आहेत. आज मार्केटमध्ये आम्ही प्रॉब्लेम फेस करतो, आज गव्हर्नमेंटच्या एजन्सीज मध्ये आम्ही प्रॉब्लेम फेस करतो, आज आम्हाला आमचं रॉ मटेरियल मिळत नाही. त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी जर आम्हाला करून दिली, आम्हाला यासाठी जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे आम्ही आमच्या इंडस्ट्रीज चालवू शकतो. ही जबाबदारी कोणीतरी या डिस्ट्रिक्टचं मला भलं करायचं आहे, या जळगाव जिल्ह्याचं मला भलं करायचं आहे या भावनेने जर इथली राजकीय इच्छाशक्ती जागृत झाली तर मला असं वाटतं की खूप चांगले दिवस जळगावच्या इथे. बरोबर आहे पोपटा साहब, अपन म्हणता ते बरोबर है। अग्रवाल जी, मैं आपको यही सवाल पूछूंगा कि आपको तेल इंडस्ट्री में किस प्रकार के चैलेंजेस आगे दिखते हैं? चैलेंजेस एक तो इम्पोर्टेंट ये है कि साहब जब रॉ मटेरियल जैसा पोपटा जी ने बताया, रॉ मटेरियल नहीं रहेगा तो बनाएगा क्या। आज हम जो रिफाइनिंग करते हैं एडिबल ऑयल्स की 100% इंपोर्टेड ऑयल्स की रिफाइनिंग करते हैं। आज 75,000 लाख करोड़ रुपया का इंपोर्ट होता है, 120 लाख टन तेल इंपोर्ट होता है साहब, और 120 लाख टन तेल जो इंपोर्ट होता है तो उसकी कीमत जो है वो पेट्रोल के बाद इसी का नंबर आता है। आप सोचिए कि इंडिया का कितना बड़ा दुर्भाग्य है कि कृषि प्रधान देश होके भी इतना बड़ा पैसा जो कि सुबह खाया और शाम को निपट गया वो अपन उसमें पे कर रहे हैं। तो इंडस्ट्री का कारण ऐसा है साहब कि पहली बात तो जो तेल बिया पहले शेंगा जैसा मूंगफली तिल्ली होता था वो बंद हो गया, अब सोयाबीन हो गया उस जगह। उसके लिए सॉल्वेंट प्लांट लगते हैं, वो हर जगह हो गए हैं।
पर वो सोलर प्लांट 1000 टन, 500 टन, 600 टन इस कैपेसिटीज के है, और ऑयल मिल में वो सीड चलता नहीं है। ओनली सीड विच इज अवेलेबल इज कॉटन सीड। अब सिर्फ कॉटन सीड को क्रश करेंगे तो कितना निकलता, वो भी सीजनल मिलता है, उसमें भी गवर्नमेंट पॉलिसीज खराब है। जीनिंग वाले आ गए हैं आज, उन्होंने ऑयल मिल डाल ली है, उसके अंदर टैक्सेस के लफड़े हैं, क्योंकि टैक्सेस डबल हो जाता है वहां। ऐसे कई प्रश्न है। अच्छा, कॉस्ट ऑफ इंफ्रास्ट्रक्चर इतना बढ़ गया है, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट इतनी बढ़ गई है, मैनेजमेंट कॉस्ट इतनी बढ़ गई है, और सबसे ज्यादा गवर्नमेंट की तकलीफ, वो सब आप कभी देखेंगे। बैंक की ब्याज के रेट्स देखो, इंटरनेशनल मार्केट के लोग देखो। अपना भारत कभी अपने को बढ़ना है तो इंटरनेशनल, जब आप मार्केटिंग करने की बात करते हैं तो इंटरनेशनल फैसिलिटीज इंडिया में या इंटरनेशनल रेट ऑफ इंटरेस्ट तो भी देना चाहिए, तो बच सकेगा इंडिया, नहीं तो फॉरेन मार्केट्स वाले इंडिया को खा जाए, फॉरेनर्स अपनी इंडस्ट्री को खा जाए। अग्रवाल जी, मैं आपसे एक सवाल पूछूंगा कि आपकी नई पीढ़ी इस व्यवसाय में, क्या उद्योग में क्या करना चाह रही है, क्या कर रही है, और ऑनलाइन के बारे में आपके क्या प्लान है, ऑनलाइन व्यवसाय के बारे में? ऑनलाइन व्यवसाय जहां तक है वो अभी आगे की पीढ़ी के लिए जरूरी है, ये मैं मानता हूँ। हर एक आदमी, हर बच्चा जो है, टूथब्रश भी मंगाना है तो शायद वो ऑनलाइन मंगाना चाहता है आज की पीढ़ी में। इस तरह की कंडीशंस आ गई है, नो डाउट। पर एडिबल ऑयल इंडस्ट्री में सबसे बड़ी बात है भाड़ा, फ्रेट। आज कभी मैं बड़ी कंपनी अमेजोन को बोलूंगा कि 5 लीटर कन्याकुमारी में भेजना है आपको तेल जलगांव से, तो उसका 200 रुपए तो उसका भाड़ा लग जाएगा, जबकि वो तेल ही 250-300 रुपए का है, 500 रुपए का है। तो एक्चुअली ये प्रोडक्ट जो एडिबल ऑयल है उसको अपन ज्यादा एक एरिया के बाहर नहीं दे सकते, क्योंकि कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्ट मैनेजमेंट, ये कपड़ा है वो कहीं भी जा सकता है। अन्य चीज जो हाई वैल्यू एडेड थिंग्स है वो जा सकती है कम वेट वाली, कम लोड वाली। तेल, आटा, घी, शक्कर, दाल, ये मुश्किल जाती है सब ऑनलाइन करने में। नो डाउट थोड़ा बिजनेस बढ़ेगा। आगे की पीढ़ी को हम यही बोलेंगे कि अभी जो जमाना आ रहा है, न्यूक्लियस फैमिली, माने छोटी छोटी फैमिलीज है, ज्वाइंट फैमिली नहीं है। पहले हम डब्बे में तेल ज्यादा बेचते थे, पहले टाकियों में बेचते थे लूज, वो छूट गया। उसके बाद डब्बों में आया, 15 किलो का डब्बा आया। 15 किलो का डब्बा भी अब कम होते जा रहा है, 5 किलो का डब्बा आया, जार आ रहा है, वो भी कम होते जा रहा है। पाउच में ले रहे हैं लोग। वो बोलता है भाई 10 पाउच लग रहे हैं, 5 पाउच लग रहे हैं, हर हफ्ते में पाउच फोड़ूंगा, फ्रेश खाऊंगा, और वो कितने पाउच लगे ये भी मालूम पड़ेगा। होटल वाला भी यही बोलता है 12 पाउच लगे तो आज कितने बड़े बने और कितना पाउच लगा, हिसाब आ जाता है उसके पास। तो ये क्या हो गया है, ये चेंज ऑफ माइंडसेट। पहले, अभी कोई प्राइस देखता नहीं है, सीधा चले जाता है सुपर शॉप में, उठाया माल, बिल जितने का आया पेमेंट कर दिया, ब्रांड कौन सा चलता चल गया। ये बात तो सही है कि अब से जो आगे है, इंटरनेशनल मार्केट के लोग अच्छा एडवर्टाइज कर सकते हैं, इंटरनेशनल ब्रांडिंग कर सकते हैं, नेशनल ब्रांड चला सकते हैं। हम उतने बड़े नहीं है, पर फिर भी भगवान की दया से पूरे इंडिया में माल तो पहुंचाते ही दिखते हैं और कुछ ना कुछ बिक ही जाता है। कोकटाजी, हाच प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतो की आपण आपल्या कुटुंबातल्या पिढीविषयी म्हणालात, सगळे आपल्या सोबत आहेत. आपण काहीतरी दाल इंडस्ट्रीज मधल्या असोसिएशन मार्फत नव्या पिढीसाठी पण काही वेगळा प्रयोग जळगावमध्ये करत आहात, आणि याला जोडूनच ऑनलाईन मध्ये पण आपण आता बऱ्यापैकी याच्यामध्ये काम करत आहात. त्याच्याविषयी आपण बोलावं. त्याच्या आधी एक फक्त संदर्भ मी सांगेल की अग्रवालजी जे बोलत होते मगाशी की आम्ही लूज तेलवरून पॅकिंग तेलवर आलो, आणि त्याच्या उलट आपल्या दाल इंडस्ट्रीमध्ये घडलं की दाल इंडस्ट्री आधी पॅकिंग मध्ये होती आणि आता ती लूज कडे चालली आहे. आपल्या दोघांच्या व्यवसायातले हा चढ उतार आहे. कोकटाजी, आपण नव्या पिढी संदर्भात आणि त्यांच्याविषयी करत असलेल्या प्रयोगाविषयी सांगा. मला वाटतं प्रेम भाऊंच्या याच्यामध्ये काही व्यत्यय आलेला दिसतोय. आता येतोय आवाज? हो, येतोय येतोय. ओके.
तुमचा प्रश्न होता की ऑनलाईनच्या याच्याबद्दल आपण हा, म्हणजे आम्ही ऑनलाईन मध्ये आपण काय करतो आहोत हा एक प्रश्न, आणि याला जोडूनच आपण आपल्या उद्योगातल्या नव्या पिढीविषयी म्हणालात, पण दाल असोसिएशनच्या मार्फतही आपण काहीतरी प्रयोग करत आहात, त्याच्याविषयी पण सांगा. मला वाटतं कोक्काजींच्या याच्यामध्ये थोडा व्यत्यय आलेला दिसतो. ऑनलाईनच्या याच्यामध्ये दिलीप आम्ही काय केलंय की मी जसं म्हटलं की नवीन पिढी येते आणि आपल्याला काहीतरी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा आपण कसा उपयोग करू शकतो, तर एक ऍप सध्या आम्ही तयार केलेलं आहे आमचं दाल परिवार, आणि ते ऍप आम्ही आमच्या सगळ्या कस्टमर्सना सांगतो की तुम्ही ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आम्ही जे रोज आमचे भाव असतात वेगवेगळ्या डाळींचे, ते सगळे भाव, ते सगळे रेट आम्ही त्या ऍप मध्ये टाकतो आणि लोकांना पटकन आमच्या कुठल्या डाळीचा आजचा काय भाव आहे प्रेम भाऊंच्या याच्यामध्ये व्यत्यय आलेला दिसतोय, आवाज येत नाही आपल्याला. आपलं खरं म्हणजे त्या ऍप मध्ये आम्ही अशा प्रकारे त्या आपल्या कस्टमर्सना मार्केटची इन्फॉर्मेशन सुद्धा त्याचे रोज शेअर करणार आहोत, आणि त्यांना जर ऑनलाईन काही ऑर्डर्स आम्हाला द्यायचे असतील तर त्या ऑर्डर्स ते आम्हाला त्या मार्फत देऊ शकतात, आणि त्याप्रमाणे त्यांना मालाचा पुरवठा होऊ शकतो. त्यांना अपडेट त्या ऍप मध्ये जाऊन डिलिव्हरीच्या बाबतीतले डिटेल्स, कुठल्या ट्रान्सपोर्टने केलंय, त्याचा ड्रायव्हरचा नंबर, हे या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. आणि याच्यामुळे कम्युनिकेशन खूप जास्त करण्याची गरज नाही, त्याच्यासाठी वेळ देण्याची गरज नाही. सुशील भाऊ, तुम्हाला काही बोलायचं आहे? कारण मी समारोपाच्याकडे वळणार आहे आणि माझ्याकडे दोघांसाठी 2 प्रश्न आहेत. प्रेम भाऊ, आपल्याला आवाज येतोय का? आता आला. हा, मला आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, याच्यानंतर आपण समारोपाकडे वळणार आहोत. तब्बल 1.5 तास होत आलेला आहे. आपली चर्चा ऐकणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढलेली आहे. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला 2 गोष्टींचे खूप चांगले छंद आहेत. पहिला तर तुम्हाला विदेशात प्रवासाचा एक छंद आहे. दुसरा, तुम्हाला स्वतःची लायब्ररी मेंटेन करायचा एक चांगला छंद आहे. जी पुस्तकं येतात ती तुमच्या लायब्ररीत उपलब्ध असतात. खरं म्हणजे तुमच्या त्या लायब्ररीत येऊन बसणं आणि तुमच्या बरोबर तुमची घोटलेली कॉफी पिणं, या गोष्टी खूप आनंदाच्या असतात. आपण ह्या छंदाचा वापर उद्योगामध्ये स्वतःच्या विरंगुळ्यासाठी किंवा करमणुकीसाठी कसा करून घेतो? मला वाटतं आपण विनोद भाईंना प्रश्न विचारून घ्यावा, तोपर्यंत त्यांचं तांत्रिक जे काय असेल ते सुरळीत होऊन जाईल. दिलीपजी, आपण विनोद भाईंच्या संदर्भातला काही प्रश्न असेल तर विचारा. हो, विनोद भाईंच्या संदर्भातला हाच प्रश्न आहे आणि त्याचं त्यांनी ते उत्तरही फार छान देतात. खरं म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट मध्ये असलेल्या सगळ्याच लोकांसाठी खरं म्हणजे विनोद भाईंचं हे उत्तर खूप मार्गदर्शक ठरणार आहे. विनोद भाई, मैं आपसे फिर से वही सवाल पूछूंगा कि अपने उद्योग में आने वाले कठिनाई के प्रसंग हो या समस्या के प्रसंग हो, इसके लिए आप किस प्रकार की अपनी एक हॉबी रखते हो? वो हॉबी है या नहीं उसको हम बाद में सोचेंगे, लेकिन आप इसके तरफ किस ढंग से देखते हो, यह हमारे सभी श्रोताओं को बताया आप। मैं इस बिजनेस में करीब 40-50 साल से हूँ और बचपन से मैं बिजनेस देखते आया हूँ। हमारे फैमिली में बिजनेस था।
बिजनेस ही मेरी हॉबी है, ये मैं बोलना चाहता हूँ। कभी मुझे कोई बोलेगा कि आप ऑफिस छोड़ के 15 दिन 20 दिन काम मत करो, तो शायद मैं कुछ पागला सा जाऊंगा। मुझे सुबह हुई, अपना खाना पीना नाश्ता हुआ, इस 11 बजे से बिजनेस पे लगता हूँ। भाव लेने का, कहाँ क्या माल जाना है, क्या पेमेंट करना है, किसको क्या देखना है। भाई हमारा अनिल भाई है, वो देखते हैं काफी प्रोडक्शन का, पैकिंग का, निकुंज देखता है। सब मिलके इस चीज का, धीरज रहता है, वो उसका डिपार्टमेंट देखता है, उसका मार्केटिंग देखता है। ये सब लोग का क्या 11-12 बजे से इनका काम धंधे से लग जाते हैं और करीबन 3, साढ़े 3, 4 बजे तक ये चलता है। पर मैं मेरे बारे में जो बोल रहे हैं कि आपकी हॉबी क्या है, एक दो ही हॉबी है कि पहली बात तो बिजनेस करना, अच्छा बुरा भगवान के हाथ में रहता है, मेहनत करना अपना काम है, ऊपर वाला कभी अच्छा देता है। हमारा तेजी मंदी का धंधा है, फिर भी अब वो मानसिकता बन गई कि रोज तेजी मंदी नहीं हो तो मजा भी नहीं आता, ऐसा भी कुछ है। पर ये बात जरूर है कि प्रामाणिक तरह से बिजनेस करना, रोज करना, उसी में आनंद आता है। बिजनेस नहीं रहा तो मुझे कुछ अच्छा लगता नहीं, ये बात सही है। और 8 बजे बाद अपने फैमिली के साथ एंजॉय करता हूँ, टीवी देखता हूँ, सीरियल्स देखता हूँ, बिजनेस भूल जाता हूँ। सुबह उठ के वही रास्ता वापस शुरू हो जाता है। सुशील मेरे भाऊ, सहकार्य लोग बहुत है, मेरे फ्रेंड्स जो है, मेरे वेल विशर्स है, और ग्राहक मेरा देवता है। ये बात उतनी सही है। सही आहे. प्रेम भाऊंसाठी 2 प्रश्न मनामध्ये, कारण की तुम्ही समारोपाकडे निघाले म्हणून फार खासगीतला प्रश्न विचारतोय प्रेम भाऊ. वहिनींना न चुकता नियमित औषधी आपण देतो का? देतो देतो, बिलकुल देतो. अच्छा, रोज ही देतो. काळजी न चुकता सगळ्यांची घेतात तुम्ही. दुसरा माझा प्रश्न आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट नकारात्मकतेने घेत नाही आणि ती खूप चांगली समजावून त्याच्या निर्णय प्रक्रियेकडे जाता. हार्डली डेव्हिसनची बाईक घेताना अनूपसाठी तुम्ही त्याची जिद्द कशी पूर्ण केली? मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे आज त्याच्यात 2 गोष्टी आहेत की मुलांची इच्छा असते काही, आणि त्याला जर असं वाटलं की नाही बाबा माझ्या काही मित्रांकडे आहेत, मला ती हौस आहे, तर त्याला ती घ्यायची आहे, तर ठीक आहे, घे म्हणून. पण त्याच्याबरोबरचं कारण असंही आहे की सुदैवाने मुलं अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय चांगल्या प्रकारे, आमची दोन्ही मुलं आमच्याबरोबर काम करतायत, 24 तास आमच्यापेक्षा जास्त काम करतात. आणि मला असं वाटतं की ते सगळं करत असताना जर काही छोट्या मोठ्या हौस त्यांना असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी सुशील, खरं म्हणजे आपली परमिशन मागतायत ते हेच खूप आहे आपल्यासाठी. आणि म्हणून त्यांनी ते आपल्याला विचारलं, आणि मला असं वाटतं की शेवटी आमच्या आई वडिलांनी आमच्या प्रत्येक हौशी पूर्ण केल्या, तशाच प्रकारे आमच्या मुलांच्या सुद्धा आपण जर आज करू शकतोय तर करावं. आणि ठीक आहे, एक गंमत असते, पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हाला एक समाधान आणि आनंद या गोष्टीने जर मिळत असेल तर कुठेतरी, म्हणजे आता या प्रश्नाला मी फक्त एक दिलीपने विचारलेल्या प्रश्नाला जोडून घेतो की दिलीपने म्हटलं की माझ्याकडे चांगली पुस्तकं खूप आहेत, मला वाचनाची आवड आहे. त्याचं कारण काय आहे, तर कुठेतरी लहानपणापासून ही एक चांगली सवय माझ्या शिक्षकांनी मला लावली असेल, माझ्या मित्रांकडून मी शिकलो असेल. पण जवळजवळ गेली 40-45 वर्ष अनेक पुस्तकं, म्हणजे इंग्रजी भाषेमधली, मराठीमधली, हिंदीमधली वाचनाची आवड मला आहे. आणि मला असं वाटतं की जे काही आपले विचार आहे, जे काही आज तुम्ही जसं म्हणला की एक पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा, अडीअडचणींना आपण कसं सोसायचं, आपण कसं राहायचं, आपण कसं वागायचं, आपण कसं बोलायचं, हे जेव्हा आपण वाचतो ना, मला असं वाटतं की वाचन तुम्हाला खूप समृद्ध बनवतं. वाचन तुम्हाला समृद्ध तर बनवतच, पण त्याच्याबरोबर अनेक गोष्टी शिकवतं. आणि त्या सगळ्या गोष्टी जर माझ्यामध्ये काही काही थोडेफार चांगले गुण असतील तर मला असं वाटतं की त्याच्यातला सगळ्यात मोठा वाटा आमच्या आई वडिलांचे संस्कार तर आहेतच, पण या पुस्तकांमुळे आपण जेव्हा वेगवेगळी चरित्र लोकांची वाचतो, आपण अनेक गोष्टी वाचतो, तर त्याच्यातून डायरेक्ट इंडायरेक्ट आपण खूप शिकतो. आणि मला सुदैवाने ही आवड असल्यामुळे, म्हणजे, आणि ही आवड सगळ्यांना असावी असं
मी आमच्याकडे सगळ्यांना म्हणतो की नाही, आज आमच्याकडे आमच्या अतुलची छोटी मुलगी आहे, आज 6-7 वर्षाची. पण मागच्या 15 दिवसापूर्वी तिचा जेव्हा मला एकदा फोन आला की बड़े दादा मेरे को एक कोई अच्छा किताब तेरा आप भेजो ना पढ़ने के लिए, मेरे को क्या पढ़ना बात है. आय वॉज सो हॅपी आय टेल की आता या अशा वयांमध्ये जर तुम्हाला वाचनाची आवड होऊ शकते तर नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये कधीच निराश होणार नाही, तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत राहील आणि खूप चांगलं तुम्ही आयुष्यात करू शकाल आणि खूप चांगलं समाधान तुम्हाला मिळू शकतं. मला वाटतं पुस्तकं तुम्हाला खूप आनंद देतात, खूप आनंद देतात, खूप मजा येते आणि तो एक वेगळाच आनंद असतो. जे वाचत नसतील त्यांनी नक्की वाचनाची सवय करा, हा आनंद तुम्हाला खरंच अनुभवावा असा. विनोद भाई, दिलीप जी, एक माझा प्रश्न फक्त शेवटचा है, विनोद भाईंसाठी है. विनोद भाई, आप बहुत अच्छे खवैया हो, इसका एग्जाम्पल आपके दोस्त शेयर करते हैं कि आपके परम मित्र शीतल जी समदड़िया, इनकी बिटिया की शादी में आप जबलपुर गए थे, रसोई का काम सब आप संभाल रहे थे, और कौन सी प्लेट में क्या चीज होनी चाहिए, कौन से कलर की ग्रेवी होनी चाहिए, थाली कैसी सजी होनी चाहिए, ये सब चीजें आपको कहाँ से सीखने मिली, और ये सब मन में आपका भाव कैसे तैयार हुआ? अब क्या है कि कुछ लोगों में कुछ अलग जीन्स होते हैं, वैसे मेरे में क्या है, मैं एमबीए करा. आपको एक बहुत विचित्र बात बताता हूँ. मैं एमबीए करा, पिताजी के पास आया जब मैं, तो बोला पापा मेरे को एक होटल इंडस्ट्री में जाना है, मेरे को कोई होटल इंडस्ट्री में या फिर मुझे कुछ प्रोडक्शन में जाना है, जैसे हल्दीराम बनाते वैसे. तो बोले भाई बेटे तू ऐसा कर, बोले दाल मिल ऑयल मिल डालिए, बोले वो चला कचौरी बेचते बैठेगा, बोले तो कैसे चलेगा, बोले अपने. पर वो जो आदत है, शौक है बना के और खाने का और खिलाने का, मारवाड़ी हूँ वैसे भी, तो खाने का शौक पहले से, खिलाने का शौक हमारी मम्मी को भी बहुत है. हमारी फैमिली में ये बोलूंगा तो भी चलेगा, पूरे फैमिली में शौक है और उसी के कारण मुझे डायबिटीज है. तो ये तो इतना है कि मैंने कुछ 20 साल में इतनी मिठाई खा ली कि जो जिंदगी भर खा लेना चाहिए था मैंने उतनी. तो ऐसा है ये, तो शौक रहता है तो उसे पूरा करने के लिए अपने घर में नहीं हो तो बाहर भी करते आता है. तो इसी ढंग से उनका, अभी शीतल भैया तो हमारे परम मित्र है, कई 40 साल की हमारी मित्रता हो गई. बहुत बड़े गाइड है मेरे लिए, बड़े भाई सार के हैं, और उनका बहुत आशीर्वाद मेरे पे कई बार बना हुआ. तो ऐसे हमारे परम मित्र बहुत है, फ्रेंड्स है हमारे, वो बहुत चिंतक है, तो वो भी बहुत हमें हिम्मत देते हैं बिजनेस में. धन्यवाद. हम लोग इस कार्यक्रम को यही पूर्ण विराम दे रहे हैं. करीबन 1.5 घंटे से हम लोग प्रेम कोकटा जी और विनोद जी अग्रवाल जी से बात कर रहे हैं. हमारी बातें उद्योग से शुरू हुई. उद्योग जळगाव के हिस्ट्री को हमने देखा. जळगावच्या उद्योगाचा विस्तार कसा झाला त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. उद्योग पुढे नेत असताना कुठल्या प्रकारच्या गुणांवर, कुठल्या प्रकारच्या कौशल्यावर आपण पुढे जायला पाहिजे याच्याविषयीची माहिती घेतली. या दोघांच्या बोलण्यामध्ये व्यवसाय उद्योग कसा वाढवायचा याच्या खूप चांगल्या टिप्स होत्या. विनोद भाईंनी प्रामुख्याने एमबीएच्या विषयी ज्या पद्धतीने माहिती दिली ती सगळ्यांना उभारी देणारी आहे. कोकटाजींच्या सांगण्यातून उद्योगासमोर आलेल्या अडचणी आणि त्यातून उभारण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याची खूप चांगली माहिती मिळाली. या दोघांविषयीच एक गोष्ट जर सांगायची असेल तर पाठीमागे माणसं भेटतात आणि त्यांच्याविषयी त्यांचं खरं मत विचारलं असता बऱ्याच वेळा ऑफ द रेकॉर्ड माहिती देण्याची एक सवय सगळ्यांनाच असते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जेव्हा आम्ही सगळ्यात अगोदर प्रेम भाईंकडे गेलो त्यावेळेस प्रेम भाऊंना आम्ही विचारलं की तुम्ही दाल इंडस्ट्रीमध्ये आहात आणि तुमच्या सोबत कोण असलं पाहिजे. तर त्यांनी पटकन सांगितलं की नाही, विनोद सेठ अग्रवाल माझ्या सोबत असलं पाहिजे. अनुभव
जेव्हा आम्ही विनोदजी अग्रवालांकडे गेलो आणि त्यांच्याशी सगळ्या प्रकारची चर्चा केली, तर त्यांनी एक गोष्ट आधी सगळ्यात सांगितली की बाबा रे, मी पहिल्यांदा एवढ्या मोकळेपणानं कुठल्या मीडियाशी बोलतोय. तर त्यांनाही आम्ही प्रश्न केला की आपके साथ हम किसको वहां पर डायस पे ला सकते हैं. त्यांनी पटकन प्रेम खोपटाजींचं नाव सांगितलं. या दोघांचा प्रवास पॅकिंग इंडस्ट्री पासून सुरू झाला. दोघांमधला समन्वय दाल आणि तेलाचा होता. डाळ आणि तेल ही आपल्या जीवनावश्यक वस्तूंमधल्या वस्तू आहेत आणि या दोघांशी बोलत असताना त्यांचा प्रवास जसा जसा उलगडत गेला तसं तसं सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती, त्याच्यातल्या टिप्स मिळत गेल्या. मल्टीमीडिया तर्फे नॉलेज सिरीज अंतर्गत हा प्रवास याच्या पुढेही असा सुरू राहणार आहे. आपण आमच्या सोबत नेहमी जुळत जा आणि नव्या नव्या क्षेत्रातील माहिती घेत जा. धन्यवाद. धन्यवाद.